एंटिटी त्यांना तिथे दिसली, तर तिने फक्त मला खूप भूक लागली आणि त्यावेळेला टेलिपॅथीमधून हाही मेसेज दिला की मला वरण भात गरम गरम द्यायला सांग. की लोक इतके असतात की डॉगला विचारा माझ्या नवऱ्याचा अफेअर आहे का. एकदा तर खूप विचित्र सगळ्या अशा तुटक्या बांगड्या, तुटके फाटके कपडे असे म्हणे पूर्ण पोत्यात आणून भरून ठेवले होते कोणीतरी. कारण तिथे आजूबाजूच्या गावातले लोक फक्त आम्हाला घाबरवण्यासाठी हे तिथे उद्योग करतात आणि अशा गोष्टी आणून टाकतात म्हणे फक्त तिथे. अच्छा. हरवलेली एखादी वस्तू सुद्धा सापडू शकते का टेलिपॅथीमुळे? हो, सापडते. निर्जीव गोष्टी वस्तूंशी पण आपण कनेक्ट होऊ शकतो, कारण त्या सगळ्याला पण एक एनर्जी असते. आणि एनर्जी पेक्षा सुद्धा मी असं म्हणेन की तुमच्या संवेदना, तुमचे इमोशन्स जे असतात ना, आता आपण अगदी सहज बघ म्हणतो की एखाद्या दागिन्याशी आपल्या किती गोष्टी जोडलेल्या असतात, की माझ्या आईचा आहे तो दागिना, माझ्या आजीचा आहे किंवा माझ्या सासूचा आहे, आणि त्यामध्ये सगळे इमोशन्स असतात आणि त्यामुळे त्याच्यात एक प्रकारची एनर्जी असते. असं काही इन्सिडेंट घडलाय का की तुम्हाला ते सगळे रिच्युअल्स जे आपले असतात ते पूर्ण नाही करता आले? जे जेंट्स मिस्टर होते ते नाही म्हणाले, मग त्या 2 मिनिटांनी मात्र त्या मिसेस मला म्हणाल्या की म्हणे माझ्या मिस्टरांची आई आता 6 महिन्यांपूर्वी गेल्या, पण आमचे त्यांच्याशी काही फारसे संबंध नव्हते. 10व्याचा विधी चालू आहे आणि तो कम्प्लीट झालेला, म्हणजे पूर्ण झालाच नाहीये तो विधी. तर मग घरात कोणी आजारी असेल तर ते आजारपण सुद्धा अख्खं स्वतःवर घेतात डॉग. तुम्ही माझ्या घराचं सांगू शकाल का टेलिपॅथीने की? तुझ्या घराच्या बाबतीत एक वेगळंच जाणवलंय की मला असं दिसलंय की नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे कॉस्मोस्टार मीडियाच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. आणि आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर सायली मॅम. आणि मॅम, तुमचं स्वागत आहे तुमच्या पॉडकास्टवर. आणि प्लीज म्हणजे आमच्या पॉडकास्टवर जे आज तुम्हाला पहिल्यांदा बघतात, तुमचे बरेच पॉडकास्ट व्हायरल आहेत. मग ते राजमंचवरचे असतील किंवा गोष्ट फायद्याची असेल त्याच्यावरचे असतील, पण तुमचा डेब्यू होतो आहे कॉस्मोस्टारवर. सो आमच्या प्रेक्षकांना प्लीज थोडी तुमची ओळख करून द्या. मी पण तुमच्या या मंचावर येण्यासाठी खूप उत्सुक होते हां. आणि आज तो योग आलेला आहे असं म्हणूयात आपण. तर मी माझी ओळख करून देते. नमस्कार, मी डॉक्टर सायली राणे वैद्य. मी खरं तर प्रोफेशनली एक मॅरेज काउन्सिलर आहे, पण मला खूप आवड होती एक थोडीशी ऑकल्ट सायन्सबद्दलची. आणि माझ्या घरात पण खूप डॉग्स आणि हे असल्या कारणाने मी टेलिपॅथी शिकत गेले. पुढे थोडीशी फक्त प्राण्यांशी बोलणं ह्याच्या व्यतिरिक्त पुण्यात एक मॅडम शिकवणाऱ्या होत्या की ज्या वास्तूशी बोलायला शिकवतात. हे जरा वेगळे पण होतं, म्हणून मग मी वास्तूशी बोलण्यासाठीचा एक त्यांच्याकडे कोर्स केला. आणि त्यात आता मी 2 वर्ष झाले प्रॅक्टिस करते रेग्युलर. त्यानंतर मी छान माझा एक त्याचा कोर्स पण डिझाईन केला, आपण बोलूच त्याबद्दल नंतर. त्यानंतर मी ग्राफोलॉजिस्ट पण आहे, म्हणजे मी सिग्नेचर आणि हँड रायटिंग अनालिसिस पण करते. आणि पुष्प औषधी सुद्धा देते. माझी त्याची लंडनची फर्स्ट लेवल पण देऊन झालेली आहे, त्याचं सर्टिफिकेशन आहे माझ्याकडे. सो असे असा सगळा तो प्रवास आहे एकंदरीत, जो मला असं वाटतं की थोडा काउन्सिलिंगला थोडा मदत करणारा पण आहे. आणि एक 2 वर्षांपूर्वी मी माझी स्वतःची एक छोटी इन्स्टिट्यूट ओपन केली, व्ही अन्वितारा ट्रेनिंग सेंटर नावानी जी आहे. मग त्याच्या अंडर हे सगळे छोटे मोठे कोर्सेस पण चालू असतात माझे. पण मला एक स्वतःला शिकवण्याची पण थोडी आवड आहे आणि लोकांना आवडतं की माझं शिकवणं खूप साध्यापणाने असतं किंवा मुख्यतः आपल्या मातृभाषेत असतं, त्यामुळे ते खूप भावतं लोकांना सगळ्यांना. तर त्यामुळे माझे सगळे कोर्स, माझे नोट्स सकट मी देते, त्यामुळे लोकांना आवडतं. आणि विशेष करून ज्या होम मेकर आहेत, म्हणजे गृहिणी आहेत त्या, तर त्यांचा खरं तर खूप मोठा रोल असतो. पण तरी सुद्धा त्यांना काहीतरी करायचं असतं, काहीतरी नवीन शिकायचं असतं घरात असताना, तर त्यांच्यासाठी जास्ती करून हे सगळे माझे कोर्सेस आहेत असं मी सांगेन आवर्जून. वा, मग तुमची अनुमती असेल तर आजचा पॉडकास्ट आपण सुरू करूया. हो, येस. सो पहिल्यांदा आणि सुरुवातीलाच मला हे तुम्हाला विचारावं वाटेल की काय असते टेलिपॅथी कुठे कुठे उपयोगाला येऊ शकते, याची काही हिस्ट्री आहे का, इतिहास आहे का? हो, टेलिपॅथीला हिस्ट्री नक्कीच आहे. त्याला नावं वेगळी वेगळी लोकांनी दिलेली आहेत आणि अजूनही या सगळ्यावरती भरपूर रिसर्च चालू आहे. म्हणजे असं कुठेच म्हणता येणार नाही की हे सगळं एक थोतांड आहे किंवा खोटं आहे, असं काही नाहीये.
यावर जे अनेक प्रयोग अजूनही केले जातात किंवा झालेले आहेत, त्यातले बरेचसे सक्सेस पण झालेले आहेत. ओके. त्यामुळे आणि पुन्हा एकदा मी कायम सगळ्यांना जे सांगते ते की अनुभव घ्या तुम्हाला जेव्हा अनुभव येतो तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी मान्य कराव्याच लागतात. बरोबर. तसं आहे थोडंसं टेलिपॅथीचं. पण हा, जर तुम्ही आता सायंटिफिकली जर म्हणाल की तर ती ही गोष्ट पूर्णपणे 100% प्रूव्ह झालेली नाही अजून, पण त्याच्यावरती काम चालू आहे, रिसर्च अजूनही चालू आहे. ओके. अशी त्याची थोडी हिस्ट्री आहे. आणि टेलिपॅथीला मुळात इतिहास जर बघायचा म्हटला ना तर आपल्या अनेक पोथी पुराणांमध्ये जे काही ग्रंथ आहेत जुने, या सगळ्यामध्ये या सगळ्याचा कुठेतरी थोडासा तरी उल्लेख आहे. जसं की मी सगळ्या पॉडकास्टमध्ये अगदी एक उदाहरण महत्वाचं सांगते की रामराजे जेव्हा वनवासातून पुन्हा राज्यात येतात तर तो विशिष्ट दिवस त्याच तिथीला ते येणार आहे, त्याच वेळेला ते येणार आहेत. हा मेसेज कोणी पाठवला, खरंय, हा गेला कसा हे माहिती, त्यांच्या येण्याची तयारी आधीपासून कशी सुरू होती किंवा आधी का तयारी केली गेली, तर टेलिपॅथीमधून त्यांच्या गुरूंना आधीच हे सगळे मेसेजेस पाठवले गेले होते. आणि येस, हे असे अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत आपल्या ग्रंथांमध्ये अजूनही. पण पुन्हा एकदा की आपण सगळे थोडेसे आता शिकून सवरून खूप असे प्रॅक्टिकल पण झालो आहोत आणि विज्ञानावर आपण विश्वास ठेवतो आणि तो ठेवलाही पाहिजे, म्हणजे मी असं म्हणणारच नाही. पण ही कुठली अंधश्रद्धाही नाहीये किंवा हे असं काही खोटं नाहीये किंवा असं जादूटोणा पण याला म्हणता येणार नाही. हे पण एक सायन्सच आहे, फक्त त्याला अजून त्याच्यावरती भरपूर काम चालू आहे. पण तुम्हाला मी नक्की सांगते की तुम्ही स्वतः सगळ्यांनी जर अनुभव घेतला तर तुमचा विश्वास बसतो आणि माझा स्वतःचाही त्यामुळेच विश्वास बसलेला आहे या सगळ्यावरती. आणि अर्थात मी सुद्धा सायकोलॉजीचा अभ्यास केला असल्या कारणाने मला फक्त त्या गोष्टी लवकर समजल्या की आपलं सबकॉन्शियस माइंड काय काम करतं, कॉन्शियस माइंड काय काम करत असतं आपलं, तर त्याचा खूपसा संबंध मात्र आहे टेलिपॅथीशी नक्कीच. त्यामुळे मला थोडंसं ते समजायला सोपं गेलं, शिकायला नाही मी म्हणणार, कारण कोणीही ते शिकू शकतं. आपण बघूया त्याबद्दल पुढे सगळं. पण नक्कीच समजायला मला माझ्या पद्धतीने ते मला समजण्यासाठी खूप सोपं गेलं. येस. मग टेलिपॅथी करताना किंवा टेलिपॅथी शिकताना कुठल्या कुठल्या गोष्टी तुमच्यासाठी आवश्यक असतात? ओके, मला अगदी बेसिक माहिती लागते. म्हणजे जसं की आता कोणाच्या वास्तूचं जर करायचं असेल, जे माझं थोडंसं विशेष वेगळं आहे असं म्हणूयात आपण, तर वास्तूशी जर बोलायचं असेल मग ते तुमची कुठलीही वास्तू असू शकते. घर आहे तुमचं, ऑफिसची जागा आहे, रिकामा प्लॉट असेल, हॉटेलची जागा असेल किंवा अजून कुठलं तुमचं दुकान, एक छोटं शॉप असेल तुमचं, तर त्यासाठी मला बेसिक माहिती म्हणजे ते कोणाच्या नावानी आहे. आणि जर तुम्ही ते कोणाकडून भाडे तत्वावर घेतलं असेल तर त्याचे मुख्य मालक कोण आहेत, त्यांचं पूर्ण नाव आपल्याला लागतं. अच्छा, एवढीच बेसिक माहिती मला लागते. आणि व्यक्तींशी जर करायची असेल टेलिपॅथीचं, त्यासाठी व्यक्तीची टेलिपॅथी वेगळी करण्याची गरजच पडत नाही, कारण आपण खरं तर नकळतपणाने सगळे टेलिपॅथीच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्टेड असतोच. पण विशेष असं मी वेगळं करत नाही, कारण माझ्याकडे खूप अशा केसेस येतात की जिथे हरवलेलं कोणी व्यक्ती असेल तर शोधून द्या. खरं सांगायला गेलं तर टेलिपॅथीमधून तुम्ही कनेक्ट होऊ शकता, त्या व्यक्तीला शोधू शकता, तिच्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता. पण मी हे का नाही करत माहितीये का, कारण लोकांचा अजूनही यावरती पूर्णपणाने विश्वास नाहीये. आणि जेव्हा मी या माझ्या एका शास्त्राचा जिथे उपयोग करून घेते किंवा वापर करते, तर लोक असे डोक्यावर बसतात एकतर, आणि खूप त्रास पण देतात की नाही अजून घरी आलेले नाही, आमचा प्राणी अजून घरी आलाय किंवा हे नाही सापडलं असं म्हणतात. पण नाही, तुम्ही पूर्णपणाने जर विश्वास ठेवला तर तुम्ही यातली काही टेक्निक्स जी आहेत, ज्याला आम्ही त्यातलं एक गोल्डन कॉर्ड म्हणून एक टेक्निक आहे, जे हरवलेल्या प्राण्यांना तुम्हाला पुन्हा घरी येण्यासाठी मदत करतं. तर ते इतकं पॉवरफुल आहे, तुम्ही विश्वासाने फक्त केलं तर तुमचा हरवलेला प्राणी त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. मग ते येणार आहे की नाही, काही वेळेला असं खरंच मला असे अनुभव आहेत की दुर्दैवानी कुठेतरी ऍक्सिडेंट झालेला असतो आणि ते गेलेलं असतं, हे माहिती नसतं. लोक 2-2, 3-3 महिने त्याचा शोध घेत असतात. बरोबर. पण ह्या गोष्टी तरी आपल्याला नक्की समजतात की नक्की काय झालेलं आहे, त्या प्राण्याला काय झालेलं आहे, ते पुन्हा येण्याचे चान्सेस किती आहेत. तर हे आपण करतो त्याच्यामध्ये. आणि येतात, म्हणजे असे अनुभव आहेत की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि येतात प्राणी परत घरी. ओके. हरवलेली एखादी वस्तू सुद्धा सापडू शकते का टेलिपॅथीमुळे? हो, सापडते. पुन्हा एकदा मी सगळ्यांना सांगते की मी जेव्हा शिकवत होते तर माझ्या एक विद्यार्थिनी आहेत,
हा. तर त्या आता फक्त हरवलेल्या वस्तू शोधून देण्याच्या त्यांची एक वेगळीच ती एक शैली झालेली आहे किंवा त्यात एक्सपर्ट झाल्यात असं आपण म्हणूया. ओके. कारण येस, निर्जीव गोष्टी वस्तूंशी पण आपण कनेक्ट होऊ शकतो, कारण त्या सगळ्याला पण एक एनर्जी असते. आणि एनर्जीपेक्षा सुद्धा मी असं म्हणेन की तुमच्या संवेदना, तुमचे इमोशन्स जे असतात ना, आता आपण अगदी सहज म्हणतो की एखादा दागिना जरी म्हटला तरी एखाद्या दागिन्याशी आपल्या किती गोष्टी जोडलेल्या असतात की माझ्या आईचा आहे तो दागिना, माझ्या आजीचा आहे किंवा माझ्या सासूचा आहे, आणि त्यामध्ये सगळे इमोशन्स असतात आणि त्यामुळे त्याच्यात एक प्रकारची एनर्जी असते आणि आपण त्या इमोशन्सच्या माध्यमातून त्या एनर्जीला कनेक्ट होतो. त्यामुळे आपल्याला त्या निर्जीव वस्तूशी सुद्धा कनेक्ट होता येतं, असा माझा पण आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे हरवलेल्या वस्तू नक्की सापडतात, शोधता येतात आपल्याला. आणि आता मी एक थोडीशी ना टेलिपॅथीची डेफिनेशन सांगते की टेलिपॅथी काय आहे. तर टेलिपॅथी म्हणजे तुम्ही दूर अंतरावर असणाऱ्या एखाद्या ऊर्जेशी तुम्ही संपर्क साधू शकता किंवा कनेक्ट होऊ शकता असं आपण म्हणूया, आणि ती कितीही दूरवर असू दे. त्यामुळे आपण कोणाशीही बोलू शकतो आणि त्यावेळी फक्त वस्तूशी, मग ती निर्जीव असेल त्या ऊर्जेशी, मग त्या घराच्या ऊर्जेशी, व्यक्तीच्या ऊर्जेशी, कारण आपण सगळेच ऊर्जेचा घटक आहोत प्रत्येकच जण. तर त्यामुळे आपण त्याच्याशी फक्त कनेक्ट झालो की आपण त्यापर्यंत जाऊ शकतो आणि तिथून आपल्याला हे सगळे मेसेजेस येतात की ती वस्तू कुठे आहे, किंवा मग आपल्याला एखादी व्यक्ती जर शोधायची असेल तर ती व्यक्ती साधारणतः कुठे आहे, हे सगळं आपल्याला व्हिज्युअल होतं. मग ओके. आता तुम्ही जसं म्हणालात की हरवलेल्या वस्तूंचं पण शोधता येतं. सो मग ज्यावेळी तुम्ही ही टेलिपॅथी करता, सो ही टेलिपॅथी करत असताना त्या ऊर्जेशी जेव्हा तुम्ही कनेक्ट होता त्यावेळी तुम्हाला तो आवाज येतो, तुम्हाला व्हिज्युअलायझेशन होतं, तर नेमकं काय नक्की तुम्हाला दिसतं की ऐकू येतं? हे खूप लोकांना यात खूप इंटरेस्ट असतो किंवा एक उत्सुकता असते की नक्की काय टेलिपॅथी तुम्ही म्हणताय, तुमच्या कुठलं कसं कळतं तुम्हाला, किंवा मेसेज येतो असं तुम्ही म्हणताय, पण तो येतो म्हणजे कुठे येतो, कसा येतो. तर आपली जी पंचेंद्रिय आहेत आणि आपलं 6वं महत्वाचं इंद्रिय म्हणजे आपल्याला येणाऱ्या इंट्युएशन्स ज्या आहेत त्या, तर याच्या माध्यमातून आपल्याला हे मेसेजेस येतात. मग आता काही वेळेला छान व्हिज्युअल होतं, अगदी समोर घडतंय असं तुम्हाला सगळं चित्र दिसतं. काही वेळेला कोणीतरी कानात कुजबुजल्यासारखा एखादा आवाज येतो, एखादा विशिष्ट शब्द तुम्हाला ऐकल्यासारखं भास होतो. संवेदना तर खूप, म्हणजे तुम्हाला त्वचेवरती तर अगदी खूप छान जाणवतात. जसं की प्राण्यांना काही होत असेल, काही दुखत असेल, तर आपल्याला एक क्षणापुरता त्यांच्याशी कनेक्ट झाल्यानंतर एक क्षणापुरता आपल्या त्या अवयवाला थोडंसं दुखल्यासारखं फील होतो. फक्त ऍक्च्युअल आपल्याला दुखत नसतं, पण ते फील होतं आपल्याला, कारण आपण तेवढ्यापुरते कनेक्टेड असतो म्हणून. आणि मग त्यातून कळतं की त्याचा हात दुखतोय, पाय दुखतोय बाबा, किंवा काही झालंय त्याला, पोटात काहीतरी प्रॉब्लेम आहे, किंवा या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातून समजतात. इवन घराशी बोलताना सुद्धा अनेकदा मला आता असे अनुभव आहेत की लोक हसतात आणि की तुम्हाला हे कळलंच कसं की कोणाचा दात दुखतोय, किंवा घरातल्या कोणाचा तरी पायाला आता फ्रॅक्चर आहे, कोणाला तरी लागलंय, कोणाचा तरी हाताला लागलंय, असं सगळं कळतं या सगळ्यामध्ये. आणि मला पण सुरुवातीला मी हे शिकल्यानंतर जेव्हा मी प्रॅक्टिस करत होते तेव्हा मला फार मजा वाटायची की आपल्याला हे असं कसं कळतंय की घरातल्या एखाद्या सदस्याबद्दल कळणं पटकन. तर त्या अगदी व्यवस्थित तुम्हाला जाणवतात. म्हणजे क्षणापुरता मला पाय दुखल्यासारखं होणं किंवा काहीतरी दात दुखल्यासारखं होणं, की काही कारण नसतं ना खरं तर त्यावेळेला, पण अशा पण गमती जमती खूप घडतात टेलिपॅथीमध्ये. वा. आता एक ओव्हरऑल लोकांना अंदाज आलाय की टेलिपॅथी म्हणजे काय किंवा कशा पद्धतीने ही गोष्ट होते. तर एखादा तुम्ही आम्हाला अनुभव सांगू शकता का की तो एकदम विचित्र किंवा विलक्षण अनुभव होता तुमच्यासाठी ती टेलिपॅथी करत असताना किंवा ती घडत असताना? अनेक आहेत. म्हणजे मी सगळ्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की या 2-2.5 वर्षामध्ये ऑलमोस्ट मी 500 घरांशी बोललेली आहे, 500 वास्तूंशी बोलून झालेलं आहे म्हणजे माझं ऑलरेडी. तर खूप अनुभव आहेत हे सगळे माझ्यासाठी, आणि प्रत्येकच माझ्यासाठी नवीन अनुभव आहे, किंवा कारण प्रत्येकाच्या गोष्टी युनिक आहेत, प्रत्येकाचं घरातले सदस्य सगळे युनिक आहे. सो प्रत्येकाचं काहीतरी वेगळं वेगळं समजतं मला, आणि खूप इंटरेस्टिंग असतात गोष्टी. काही खूप छान पण असतात. म्हणजे काही वास्तूंमध्ये इतकं छान वाटतं की त्या ट्रान्समध्ये मी असताना, त्या पूर्ण प्रोसेसमध्ये असताना पण मला इतकं छान वाटतं, किंवा एक खूप माझ्यातच स्वतःत अशी एक सकारात्मकता जाणवायला लागते मला. इतका छान वास्तू असतात काही काही.
आणि काही काही ठिकाणी वेगळा पण अनुभव येतो की काही एंटिटीज दिसतात. पुन्हा एकदा मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की एंटिटीज म्हणलं की तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही, कारण आपण हे सगळं टेलिपॅथीमधून करत असतो. सो आपल्याला फक्त हे जाणीव करून देतं. आपण तिथे प्रत्यक्ष कधीच जात नसतो, त्यामुळे आपल्याला तिथे त्रास होण्याचं काही कारण नाहीये. आणि शिकवताना मी असं काही झालंच तरी काय काळजी घ्यायची हेही सगळं आपण त्यामध्ये शिकवतोच नक्कीच. पण त्रास काहीही होत नाही. किंवा जरी हा संबंध सगळा एनर्जीशी असला तरी अनेक वेळेला लोकांना असंही वाटतं की अहो मग टेलिपॅथी केल्यानंतर एनर्जी आपली ड्रॉप होते का, किंवा ती खर्च केल्या गेल्यामुळे आपल्याला त्याचे काही दुष्परिणाम आपल्यावर दिसतात का. तर असं काहीही होत नाही, कारण मुख्यतः मी म्हणलं तसं की ती दूरवर अंतरावर घडणारी एखादी घटना असते किंवा व्यक्ती असते किंवा ती गोष्ट असते, त्यामुळे आपल्याला त्याचा काहीही त्रास होत नाही. पण दिसतात हे नक्की आहे. आणि माझा अजून एक असा अनुभव मी सांगेन की माझ्याच एक विद्यार्थिनी आहेत, तर त्यांनी नुकतंच टेलिपॅथी शिकलं होतं आणि ऑरा स्कॅनिंग वगैरे पण करणाऱ्या आहेत त्या. तर त्यांनी असंच एका घराशी संवाद साधला, तेव्हा एक एंटिटी त्यांना तिथे दिसली आणि ती त्रास काहीच देत नव्हती आणि त्या घरातल्याही लोकांना काहीच माहिती नव्हतं, पण त्यांना ते दिसली. आणि एक अतिशय गरीब अशी एक बाई होती तिथे, म्हणजे बाईची हे असावी तिथे ती एनर्जी, आणि अनेक वर्षांपासून ती तिथे होती. तर तिने फक्त मला खूप भूक लागली आणि अशी केविलवाणी तिची अवस्था आणि मला खायला दे एवढंच फक्त सांगितलं. आणि त्यावेळेला टेलिपॅथीमधून हाही मेसेज दिला की मला वरण भात गरम गरम द्यायला सांग. एवढं स्पेसिफिक? हो, एवढं स्पेसिफिक सांगितलं. म्हणजे मला अजूनही असं अंगावर शहारा येतं त्यांनी जेव्हा मला हे सांगितलं तेव्हा. तर मग त्यांनी सांगितलं की मी एक कोपरा सांगते ना, तिथे फक्त तुम्ही वरण भात ठेवा. हो, गरम गरम वरण भात, तूप, लिंबू असं तुम्ही तिथे ठेवा. आणि मग तिने काही नाही, त्या एंटिटीनी सांगितलं पण की मी कोणालाही काही त्रास देणार नाही, मी फक्त एवढं खाईन आणि निघून जाईल तिथं, जे अनेक वर्ष होती. सो असे खूप अनुभव येतात. पण एक आहे की यांनी आपल्याला खरंच काही त्रास होत नाही. आणि मलाही अशा दिसतात, फिगर दिसते म्हणजे आपल्याला फक्त, किंवा क्षणभरापुरतं आपल्याला त्या एनर्जीत थोडंसं म्हणतो ना आपण की वेगळं काहीतरी जाणवतं आपल्याला. जसं मी अनेकदा सांगते की एखाद्या वास्तूत पण गेल्यावर आपल्याला थोडंसं अनइझी फील होतं. आपल्याला असं वाटतं कधी एकदा आपण इथून बाहेर पडतोय. त्याचा एक मी आता लेटेस्ट माझा अनुभव, याचे काही चांगले पण जसे हे आहेत म्हणजे उपयोग आहेत, परिणाम आहेत, तसे त्यातला एक अनुभव अगदी मागच्या आठवड्यातला सांगते. की मी मॅरेज काउन्सिलिंगच्या वर एका चॅनलसाठी पूर्ण सिरीज करते आणि आम्ही स्टुडिओ बघत होतो सगळेजण. तर एक ठिकाणचा असा स्टुडिओ बघितला, मी नाव नाही सांगणार, पण स्टुडिओ बघितल्यावर आम्ही शूट करायचं तिथे ठरवलं. पण समहाऊ मला त्या जागेत गेल्यावरती अजिबात छान वाटत नव्हतं. मी इतकी अनइझी होते तिथे. तर मी त्यांना सांगितलं की म्हणलं शक्य झालं तर तुम्ही स्टुडिओ बदललात तर बरं होईल, कारण जेवढ्या मेहनतीने आपण हे सगळं करतोय तर तिथे त्याचा उपयोग होणार नाहीये मग आपल्याला. सो म्हणून मग तिथे त्यांनी म्हणजे त्यांनाही ते थोडंसं त्यांनी सिरियसली घेतलं, म्हणजे त्याचा विचार केला आणि स्टुडिओ बदलायचा ठरवला. मग सो असे पण खूप अनुभव येतात, गमतीशीर असतात काही काही. याचा अर्थ असा नाही आम्ही आज जो पॉडकास्ट करतो तो मॅमच्या घरी आम्हाला वाटलं म्हणून करतोय, त्याचा काही वेगळा अर्थ नाही. नाही तसं काहीच नाहीये. आणि पुन्हा एकदा की वास्तू कुठली वाईट अशी नसतेच, म्हणजे मी म्हणलं ना की, आणि त्याच्यावरती भरपूर साऱ्या तुम्ही उपाय करू शकता, रेमेडीज असतात. पुन्हा सगळ्यांना एक मात्र मी सांगते की हे वास्तुशास्त्र नाहीये, कारण बऱ्याच लोकांचा हा गोंधळ होतो की मग लोक मला हेही प्रश्न विचारतात, मग मॅडम हे त्या दिशेला ठेवू का, हे या दिशेला ठेवू का. मी त्यांना वारंवार सांगते की हे वास्तुशास्त्र नाहीये आणि माझा वास्तुशास्त्राचा काहीच अभ्यासही नाहीये, तर मी असं काही सांगणार नाही. मला फक्त त्याची एनर्जी कशी आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, असं काही तिथे असेल तर ती तुमच्यासाठी पुढे भविष्यात तुम्हाला ती लाभदायक ठरणार आहे की नाही, ह्या गोष्टी मात्र तुम्हाला व्यवस्थित समजतात. काही प्रॉब्लेम्स असतील, काही इश्यूज असतील तर तेही तुम्हाला नक्कीच समजतात. आता कसं आहे, काही काही घरांमध्ये बरेच बघा असे फोटोज लावलेले असतात पूर्वजांचे. सो कधी तुम्हाला टेलिपॅथी करताना कनेक्ट झाल्यानंतर असं जाणवलंय का की घरातले पूर्वज जे आहेत
ते असं काहीतरी सांगतात की या लोकांना सांगा ही XYZ गोष्ट करू नका किंवा ह्या गोष्टी केलेल्या आम्हाला चालत नाहीत वगैरे. हो, हो, हो. त्याचा काही अनुभव आहे? सांगतात ना, खूप सांगतात अशा पण गोष्टी. म्हणजे खरं तर हे नकळतपणाने कनेक्ट होतात. आता पुन्हा सांगते मी, की घराशी बोलताना आपल्याला गेलेल्या व्यक्तीची जी काही सोल असेल म्हणजे तो हम्म. कनेक्ट नाही होत. बर. आपल्याला घराच्या माध्यमातूनच हा मेसेज आलेला असतो. डायरेक्ट आपल्याला ते कनेक्ट नाही होत. पण तेव्हा पण असेच येतात ना, की एक माझा खूप असाच विचित्र अनुभव होता. तो मी शेअर करते. मी एका पॉडकास्टमध्ये बहुतेक सांगितलेला आहे, पण पुन्हा प्रेक्षकांना सांगते मी, की असंच सगळ्या त्यांच्या घराचं रीडिंग झालं, सगळं झालं आणि मला ना मला 10वा दिवस म्हणजे 10व्याचा विधी चालू आहे आणि तो कंप्लीट झालेला आहे, म्हणजे पूर्ण झालाच नाहीये तो विधी. ओके. किंवा असंच काहीतरी चाललेलं आहे, म्हणजे की श्राद्ध चाललेलं आहे पण ते पूर्ण झालेलं नाही, असं सारखं मेसेजेस येत होते. तर मी ज्यांच्याशी बोलवते मी त्यांना सांगितलं की असं काही इन्सिडेंट्स घडलाय का, की तुम्हाला ते सगळे रिच्युअल्स जे आपले असतात ते पूर्ण नाही करता आले, असं काही झालंय का? तर आधी ते जे जेंट्स मिस्टर होते ते नाही म्हणाले. मग त्या 2 मिनिटांनी मात्र त्या मिसेस मला म्हणाल्या की म्हणे माझ्या मिस्टरांची आई आत्ता 6 महिन्यांपूर्वी गेल्या, पण आमचे त्यांच्याशी काही फारसे संबंध नव्हते. त्या माझ्या नंदेकडे राहत होत्या आणि त्या गेल्यानंतर म्हणे माझे मिस्टर गेलेच नाहीत त्या सगळ्या ह्याच्यासाठी ठिकाणी, म्हणजे अंत्यदर्शनही गाईचं घेतलं नाही. तर मला खूप वाईट वाटलं खरं तर हे ऐकून, की पण मग ते म्हणाले की पण मग त्यांनाही वाईट वाटत होतं की कारणं वेगळी होती पण जाऊ नाही शकले. त्यामुळे त्या म्हणाल्या की त्यांचे सगळे विधी केलेत की नाही, सगळे दिवस केलेत की नाही हे सुद्धा आम्हाला माहिती नाहीये. मग मी त्यांना म्हणलं की असं करू नका, पण त्यांच्या नावानी आता तुम्ही मुलगा म्हणून करणं खूप आवश्यक आहे हे सगळं. तर ते मात्र म्हणजे मी काही त्यातली तज्ज्ञ नाहीये की त्या गोष्टी काय काय करायच्या, पण तुम्ही व्यवस्थित जाऊन त्यांचं सगळं जे काही श्राद्ध वगैरे राहिलेलं असेल ते करून घ्या, जे तुमच्या पुढच्या म्हणजे फ्युचरसाठी. दोन्ही मुलींची लग्न व्हायची होती, शिक्षण व्हायची होती आणि त्या सगळ्यामध्येच खूप प्रॉब्लेम्स येत होते त्यांना. तर मी म्हणलं की हे तुम्ही करून घ्या मात्र. ओके. सो याचा संबंध असतो ना, या गोष्टी पण करतात. म्हणजे हा पण एक अनुभव माझ्यासाठी थोडासा खूप वेगळाच होता. म्हणजे लिटरली म्हणजे मला असं कळत नव्हतं की असं का आपल्याला दिसतंय, आणि आपल्याला पण थोडीशी भीती वाटते ना अशा गोष्टी थोड्या दिसल्यावर, की हे असं का दिसतंय, हे असं का होतंय. तसा अजून एक अनुभव सांगते की एकांचा ओपन प्लॉट त्यांनी भरपूर छान जागा घेतली त्यांनी चांगल्या ठिकाणी. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला, पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. आणि तर त्यांनी मला असंच विचारलं की ही जागा आम्हाला डेव्हलप करायची आहे, तर कशी आहे ही वास्तू. तर वास्तू खूप छान होती, ती अतिशय छान, म्हणजे त्याच्या एनर्जीत काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण तिथे पण ना मला असं काहीतरी वेगळ्याच गोष्टी दिसल्या. मी त्यांना म्हणलं की अशा तुटलेल्या बांगड्या, असं काहीतरी मला खूप विचित्र दिसतंय म्हणलं. आणि ही खूप वेल एज्युकेटेड फॅमिली ती. आणि मी म्हटलं तुम्हाला असं वाटेल की मी सुद्धा एक शिकली सवरलेली व्यक्ती आणि असं का सांगतेय. तर ते म्हणाले मॅडम खूप बरं झालं तुम्ही आम्हाला हे सांगितलं, आणि आमच्या परिचयाचेही होते त्यामुळे मी हे त्यांना सांगू पण शकले थोडं. तर ते मला म्हणाले अगदी बरोबर सांगताय, कारण तिथे आजूबाजूच्या गावातले लोक फक्त आम्हाला घाबरवण्यासाठी हे तिथे उद्योग करतात आणि अशा गोष्टी आणून टाकतात म्हणे फक्त तिथे. की इथे हे काही डेव्हलप आम्ही करू नये, फक्त हाच त्रास देणं, एक मानसिक खच्चीकरण करणं, घाबरवणं, हाच त्यामागचा हेतू आहे फक्त. त्यामुळे हे असं करतात. हे अनेकदा आमच्या त्या म्हणजे जेव्हा मी तिथे व्हिजिटला जातो तेव्हा मला म्हणाले तिथे आधी साफसफाई करायला लागते. तर म्हणाले एकदा तर खूप विचित्र सगळ्या अशा तुटक्या बांगड्या, तुटके फाटके कपडे असे म्हणे पूर्ण पोत्यात आणून भरून ठेवले होते कोणीतरी. त्यामुळे म्हणे आम्हाला असे अनुभव येतात. आणि मग नंतर कळलं पण हे कुठल्या तरी गाववाल्यांचा उद्योग आहेत असं काहीतरी घाबरवण्यासाठी फक्त. सो असे खूप अनेक अनुभव आहेत असे मला, की पण ते मला असं जेव्हा दिसतं तेव्हा घाबरत असं नाही मी, पण वियर्ड वाटतं ना, असं आपल्याला काहीतरी विचित्र असं का दिसतंय म्हणजे आपल्याला, की एकदम असं का झालंय. आणि थोडे त्याचे सगळ्याचे अर्थ सुरुवातीला नाही लागत आपल्याला, पण जेव्हा आपण त्यांचे जे कोणी मालक असतात त्यांच्याशी बोलल्यानंतर, क्लायंट असतात त्यांच्याशी बोलल्यावर मात्र त्याचा सगळा अर्थ कळतो, की हे मला असं का दिसलं किंवा हे असं का जाणवलं होतं, हे सगळा त्याचा अर्थ कळतो. तुम्हाला तुमची सगळ्यात पहिली केस आठवते जी तुम्ही सॉल्व्ह केली होती, म्हणजे क्या टेलिपॅथी केलेली? हो, टेलिपॅथीची माझी सगळ्यात पहिली जी आहे ती माझी परदेशातली होती. आणि ती सुद्धा खूप म्हणजे अशी भयंकरच होती असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यामध्ये सुद्धा मला
असंच वाटत होतं की या घरात त्यांनी राहू नये. म्हणजे मला मी उगीच सांगणार नाही की मला काही दिसलं तिथे, मला तिथे एंटिटी वगैरे काही नाही दिसली, पण या घरात या लोकांनी राहू नये, या घरात या लोकांनी राहू नये हे मला सारखं येत होतं. आणि मग त्यांच्याशी पण बोलल्या, त्या मला म्हणल्या की म्हणे आम्हाला दोघांना नवरा बायकोंना हा अनुभव नाही आला, पण माझ्या बायकोची आई इथे राहायला आल्यावरती तिला त्यांना म्हणे, आणि त्या दत्तभक्त आहेत आणि त्यांना या वास्तूत आल्यावरती खूप विचित्र अनुभव यायला लागले म्हणे. आणि त्यामुळे म्हणे मग आता आम्ही बघितला तुमचा पॉडकास्ट आणि आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि मलाही तेच सगळं दिसलं, जाणवलं की इथे काहीतरी विचित्र आहे. राहू नका तुम्ही या वास्तूत, सोडा तुम्ही लवकर वास्तू. आणि त्यांनी अक्षरशः तातडीने, हे मी सांगण्याच्या आधीच त्यांच्या सासूबाईंनी सांगितलं होतं की तुम्ही इथे राहू नका. आणि एक गोष्ट चांगली की ते सतत तिथे तारक मंत्र आणि हे सगळं लावून ठेवत होते आणि गुरुचरित्राचं पारायण आणि ते बिचाऱ्या त्या सासूबाई सगळं ते करत होत्या, म्हणून तिथे काही असं त्यांना असा अजून काही अनुभव वाईट आला नाही. आणि मग त्यांनी घरच सोडलं ते. त्यानंतर त्यांनी 2 घरांचं माझ्याकडनं नवीन घर शोधताना करून घेतलं होतं टेलिपॅथी, की कुठलं घर आमच्यासाठी चांगलं आहे, त्याची एनर्जी चेक करून सांगा, असं केलं होतं. तर तो एक अनुभव मला चांगला आठवतो. आणि त्यावेळेला मी थोडीशी अशी पुन्हा असं घाबरले असं नाही, पण माझ्यासाठी पण हा अनुभव खूपच वेगळा होता. पण मी म्हणलं तसं की एकच मनाला समाधान की कळल्या या गोष्टी आणि त्यातून त्यांना नक्कीच आणि ते लगेचच टॅली झाल्यासारखं झालं की त्यांच्या आईना ऑलरेडी, सासूबाईंना असा सगळे अनुभव येत होते, त्रास जाणवत होता तो. आणि त्या फॅमिलीला मात्र काही तसं झालं नव्हतं किंवा त्यांनाही तसे अनुभव नव्हते कधी आले. पण ह्या परदेशातून अचानक तिथे गेल्यावरती कदाचित ते त्यांची सगळी ती आध्यात्मिक जे पॉवर असेल ना, त्यामुळे या गोष्टी लवकर कळतात असंही असू शकेल, म्हणून त्यांना हे सगळं जाणवलं होतं. तो एक अनुभव माझ्यासाठी खूप असा वेगळा होता आणि पहिल्याच केस मधला होता. सो खूपच म्हणजे पण इंटरेस्टिंग आहे आणि माझ्याकडून मदत केली जाते कोणाला तरी, चांगल्या गोष्टी घडतात असं होतं. आणि परदेशातले अनेक लोक, म्हणजे मला खूप आश्चर्य वाटतं की ते लोक विश्वास ठेवतात. म्हणजे आपले भारतीयच लोक आहेत बऱ्यापैकी, पण ते खूप विश्वासाने या गोष्टी करतात. म्हणजे शिकले सवरलेले असले तरी सुद्धा पुन्हा एकदा, कारण की हे एक टेक्निक आहे आणि याने तुम्हाला नुकसान तुमचं नक्कीच काहीच नाहीये ना, साईड इफेक्ट काहीच नाही. आणि ह्याला काही असं डिस्टन्सची मर्यादा पण नाही, म्हणजे तुम्ही इथे बसून परदेशातला पण करू शकता. ओके. आता पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग होत चाललाय, त्याच्यामुळे ज्या आपल्या बघणारे प्रेक्षक आहेत त्यातल्या जवळपास 65% या महिला आहेत आणि त्या होम मेकर आहेत. त्यांच्यामुळे त्यांना ही छान संधी आहे की तुम्ही हे असं काहीतरी शास्त्र जे आहे किंवा हे टेक्निक जे आहे ते तुम्ही शिकू शकता. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मॅमचा नंबर आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. आणि आता लवकर काहीतरी 3 तारखेला तुमची बॅच आहे. हो, 3 ऑगस्टला आपली बॅच आहे. एनरोल करा, म्हणजे तुम्हाला नवीन एक टेक्निक शिकता येईल. मॅम, आता अजून आपण थोडं इंटरेस्टिंग करूयात. आपण आय गेस काल भेटलो पहिल्यांदा. त्याच्या आधी एकदा फोनवर बोललो आपण. पण ना मला तुमच्या रिलेटेड एवढी हिस्ट्री काही माहिती आहे, तुम्हाला माझ्या रिलेटेड एवढी हिस्ट्री माहिती नाही. सो तुम्ही माझ्या घराचं सांगू शकाल का टेलिपॅथीने, की काय काय आपण म्हणजे तुम्हाला काय कनेक्ट होईल? ओके, बरं, करूयात आपण लाईव्ह करूयात आपण, पण थोडा वेळ लागेल. मला या सगळ्या प्रोसेससाठी ऍटलीस्ट 15 मिनिटं तरी लागतील. तर करूयात आपण, अगदीच छान. म्हणजे माझ्यासाठी हा अनुभव पण नवीन वेगळा आहे जरा, की मी असं लाईव्ह कधी केलेलं नाहीये. कारण मी आधी लोकांच्या अपॉइंटमेंट्स घेते, त्यांची सगळी घराची जी काही मला बेसिक माहिती लागते तेवढी घेते फक्त, आणि मग मी माझ्या त्या पूर्ण सेशन्स झाली की मग त्यांना एक अपॉइंटमेंट देऊन मग बोलते त्यांच्याशी. पण माझ्यासाठी पण हे नवीन आहे, जरा छान आहे. चालेल, आपण करूया. 5-10 मिनिटाचा तो जो एक तुमचा पिरियड असेल ना, तो थोडा आपण फास्ट फॉरवर्ड दाखवूयात प्रेक्षक ज्यावेळी बघतील तेव्हा. सो त्याच्यामुळे तुम्हाला आता काय इन्फॉर्मेशन लागेल ते तुम्ही सांगा मी तुम्हाला. ओके, आता या सगळ्यासाठी एक आधी मला तुझ्या घराची माहिती, म्हणजे फक्त घर कोणाच्या नावाने आहे, तुझं नाव लागतं, कारण तू माझ्याकडे आलेला आहेस विचारायला, म्हणून तुझं संपूर्ण नाव, घर कोणाच्या नावे आहे ते, जर कोणा म्हणजे रेंटवर वगैरे राहत असशील तर त्या घर मालकांचं पूर्ण नाव लागतं आपल्याला, आणि एक साधारण पत्ता, म्हणजे पुण्यात राहतोस, कुठल्या एरियामध्ये राहतोस, एवढीच बेसिक माहिती मला लागते. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर, आणि साधारणतः हेच प्रश्न असतात लोकांचे, की माझ्या घराची एनर्जी कशी आहे, किंवा काही प्रॉब्लेम आहे का, आम्हाला एक घर लाभेल का वगैरे असं. आणि
आत्ता सध्याचा मोठा प्रश्न म्हणजे की रिडेव्हलपमेंट होणार आहे की नाही आमच्या, त्याबद्दल आपण डिटेलमध्ये बोलूयात पुढे Correct. हवं तर. पण हे असे साधारण प्रश्न असतात, त्यामुळे आपण आत्ता तुझं मला वाटतं प्रश्न असं नको घ्यायला, मला काय काय दिसतंय किंवा काय वाटतंय ते मी In फक्त general- इन जनरल आपण हा. बघूयात, एनर्जी चेक करूयात आपण चालेल आता. चालेल. आता मी Yes. ऍड्रेस सांगणार आहे त्यामुळे हा मी बीप करेन सेक्शन. चालेल. Yes. सो मी राहतो ते ठिकाण म्हणजे सिटी, ज्यांच्या नावावर घर आहे ते माझे वडील संजय मनोहर कुरुलकर आणि मी बर. सोहम संजय कुरुलकर. बर बर. आता मी इथे तुम्हाला सांगते की आपण एक 2 मिनिटाचा जो मध्ये थोडासा ब्रेक दाखवत, कारण हे सगळं आता आपल्याला पॉडकास्टमध्ये हो. एवढं दाखवणं शक्य नाहीये, पण मी एक 2 मिनिटात मी काही श्लोक म्हणायचे असतात मला, ते हो. मी म्हणून घेते. त्यानंतर ग्राउंडिंग नावाचा एक प्रकार असतो. ग्राउंडिंग म्हणजे काय, तर तुम्ही पुन्हा एकदा निसर्गाशी थोडंसं कनेक्ट होणं. ओके. मग जे जे मुख्य घटक आहेत, तर त्यातले काही गोष्टी आहेत जे ग्राउंडिंगसाठी आपल्याला करायच्या असतात. तर जसं की 1-2च एक्झाम्पल देते त्याची, की जसं की पटकन एखाद्या झाडाला तुम्ही त्याला स्पर्श करणे, किंवा पाण्यामध्ये हात पाय स्वच्छ धुणे तुमचे, बर. लॉनवर चालणे, हे सगळे ग्राउंडिंगचे प्रकार आहेत. हा, याच्या हा. व्यतिरिक्त अनेक आहेत. तसं मी एक 2 मिनिटात फक्त करून हो, हो. येईन आणि मग आपण पुढचं सगळं सांगूया. चालेल? येस हा, येस yes. येस येस मॅम. येस. आता आम्ही सगळेच उत्सुक आहोत की हो. काय तुम्हाला टेलिपॅथीमध्ये दिसलंय किंवा जाणवलंय. मी थोडीशी सरप्राईज झाली आहे, कारण आपण सगळेच स्वामींचे भक्त आहोत. भक्त म्हणजे आता त्यांनी आपल्याला भक्त समजलं पाहिजे. आपण सगळे उगीच असं म्हणत लोकांना सांगत सुटतो की मी स्वामींचं भक्त आहे आणि मी स्वामींचं खूप करतो. हा. आपण कोणी करणार नाही आहोत खरं तर. पण मला तुझ्या घराच्या बाबतीत एक वेगळंच जाणवलंय की आता खरं तर स्वामींचं तू पण करणार आहेस, म्हणजे हो. की स्वामींचं तर वास असेल किंवा घरात मूर्ती असेल. हो. पण नाही, मला थोडं वेगळं दिसलंय तुझ्या घरामध्ये. ओके. मला असं दिसलं की काळ्या पाषाणातली एक पिंडी दिसली मला. आणि शाळीग्रामासारखं काही आहे घरी, किंवा शाळीग्रामच आहे? आमच्याकडे परंपरागत ते शाळीग्राम पास ऑन होत आलेले आहेत आणि ते देवघरात आहेत प्रॉपरली शाळीग्राम. म्हणजे रोजच्या पूजेत आहेत? हो, हो. बापरे, मला असा आणि अंगावर शहारा आला होता मगाशी. महादेवाची पिंड मी आणलेली, मला महादेव मी म्हणजे करतो. पण काळ्या पाषाणातलीच आहे ती प्रॉपर पण? काळ्या पाषाणातली. बरोबर. ओके. नंतर अजून एक छान गोष्ट दिसली आहे मला. नववधू कोणीतरी दिसलेली आहे. ओके. सो माहिती नाही, कदाचित तुझी बहीणही त्या वेशात असू शकेल. म्हणजे बहिणीसाठी जर काही बघत असाल तर अचानक तिच्यासाठी काहीतरी मंगल कार्य आहे, कारण मला सगळ्या त्या पण साईन्स दिसलेल्या आहेत. ओके. घराला तोरण किंवा अशा ज्या सगळ्या गोष्टी म्हणतो आपण, त्या थोड्या दिसलेल्या आहेत. आणि प्रॉपर एक छान नववधू दिसलेली आहे, मुंडावळ्या वगैरे बांधलेली अशी. तर तसं काहीतरी छान एक आहे घरामध्ये, एक योग आहे तो, की असेल या वर्षभरात, शक्यता आहे त्याची एक. बहिणीचं नसेल कदाचित. तुझ्या बाबतीत असू शकेल. सो किंवा बहिणीचं, म्हणजे मी म्हणलं तसं की आपल्याला त्या गोष्टी थोड्या अशा दिसतात की पण असं चेहरा, आता मी तुझ्या बहिणीलाही पाहिलेलं नाहीये त्यामुळे, पण छान अशी एक गोड मुलगी होती म्हणजे. आणि दुसरं मला एक दिसलंय की जसं मी आत्ताही म्हणलं की खरं तर स्वामींचं असेलच तुझ्याकडे, पण मला विशेष करून साईबाबांचं काहीतरी दिसलेलं आहे. आणि साईबाबांचं आणि केशरी रंगामध्ये मोठ्या अक्षरात श्री लिहिलेलं किंवा साईबाबा लिहिलेलं असं मला दिसलेलं आहे. खरं तर हे म्हणजे टू बी ऑनेस्ट खूप कमी लोकांना माहिती आहे जे माझ्या घरी आलेले आहेत ना. सो आमच्या इथे आतल्या बाजूला मोठी साईबाबांची फ्रेम आहे. आम्हाला एकाने ते शिर्डीला लावून दिलेली आहे. सो यू आर द फर्स्ट वन की ज्यांनी, म्हणजे खरंच मी सांगतोय मॅम, आणि माझं म्हणजे कनेक्ट कॉलवर झालेलं आहे. त्या माझ्या घरी आलेल्या नाही आहेत ना, त्यांना माझं घर माहिती आहे कसं आहे, किती मोठं आहे, किती छोटं आहे, किंवा कुठले कलर्स आहेत का, काहीच माहिती नाही आहे. बट त्यांनी एक्झॅक्ट सांगितले. या तिन्ही गोष्टी आहेत. नववधूचं मला काही माहिती नाही, बट बघूयात आपण वर्षभरात आता मे बी ते खरं झालं तर. पण ह्या तिन्ही गोष्टी ॲट ॲक्च्युअल आहेत, ऑन पॉइंट आहेत. अजून 2-3 गोष्टी अशा की एक मला आपण हे म्हणतो ना, स्फटिकाची माळ जी म्हणतो ना, म्हणजे व्हाईट ट्रान्सपरंट क्रिस्टल्स असतात, त्याची एक माळ असते बघ, तर ती तुमच्याकडे जुनी कोणाची तरी आहे. आणि स्फटिकाची माळ
खूप बर. जुनी आहे ती पण. म्हणजे आजी आजोबा पणजोबांची सुद्धा कदाचित हा. असू शकेल. तर ते एकदा तू आईशी वगैरे मी बोलून बघ विचारेन. की आहे का असं काही. ओके. त्यानंतर मला अजून एक दिसलंय, म्हणजे घरात काही रिन्युएशन वगैरे करायचं असं काही डोक्यात आहे हो, का आता, किंवा रंगकाम वगैरे. तर ते पण घराने सांगितलंय की करू शकता. रिन्युएशन, हो, येस येस, करू शकता, अगदीच करू शकता. बर बर. आणि अजून एक मला थोडंसं की कोणीतरी पूर्वीच असं काही बोललेलं आहे का, नवस वगैरे, की नवस पूर्ण झाला तर आम्ही छोटी पितळी घंटा बांधू. तर ते अच्छा. पण एक आईला विचारशील की असं मे काही बी. बोललेलं आहे का नवस, पूर्ण केलाय नाही केलाय, किंवा असं कोणी बोललेलं होतं का, महत्वाचा असं काही होता का तो नवस. फक्त एकदा जस्ट विचारून घेशील आईला, कारण विचारेन. किंवा तुला जर आठवत असेल आत्ता तर असं हा. काही बघ म्हणजे. मोस्टली आईने काही ना काहीतरी असं बोल असेल, असेल, हो कारण ती हो. सगळ्यांचं वेल विशर आमच्यात येस. ती सगळ्यांची हो आहे. हो हो. आणि ती सगळ्यांचं म्हणजे बाबांचं थोडं काही झालं की लगेच ती काहीतरी बोलते, की आज बहिणीचं ओ, झालं की बर बर. ती म्हणजे असं तसं. नवस बोलण्याची पण सवय आहे म्हणजे हां, आईला. सो असू ओके. शकतं फॉर ओके. एक्झाम्पल, म्हणजे बर. असेल, नक्कीच असेल. पण मॅम हे अनबिलिव्हेबल आहे, कारण की येस येस येस. तुम्ही, मला सारखं-सारखं तोच एक थॉट येतोय, की ना तुम्ही कधी आलाय ना, आपला हो कधी व्हिडिओ हो. कॉल झाला होता नाही त्याच्यामध्ये तुम्ही नाही घर नाही. बघितलंय आणि तुम्ही हे कनेक्ट होऊन आत्ता इथे 10 मिनिटात तुम्ही हे हो सगळं हो एवढं एक्सप्लोर करू हो शकता. हो. इव्हन मी तुला घर सांगते तुझं, की खूप असं आपण म्हणतो ना, की जे काही सजावट आहे ना घरातली, ती सिंपल आणि छान आहे म्हणजे. हो. आणि घर खूप स्वच्छ ठेवलं जातं आणि खूप सकारात्मक अशी ऊर्जा आहे तुझ्या घराची, हे पण मी थँक यू. सांगू इच्छिते, की खूप छान एनर्जी आहे हां. नक्कीच. नाही, खूप मिनिमलिस्टिक आहे जास्त. येस. हां, हां. आम्हाला खूप कोणालाच असं आवडत पॉश नाही. आपण म्हणतो ना, असं हां, हां, पण हां. नाहीये, तसं किंवा पण नाही. अगदी साधंच सगळं आहे असं पण नाहीये करेक्ट. घर. पण ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, हां, आपण छान शोभेच्या पण वस्तू, आणि घर जे काही ठेवलंय ते खूप नीटनेटकं ठेवलेलं आहे, म्हणजे हां. आपण म्हणतो तसं. सो घराची एनर्जी पॉझिटिव्ह. हो, वास्तू येस, येस, येस. तथास्तु हो, म्हणताय. हो, हो. अगदी, अगदी, अगदीच. वाह! वाह! सो असे अनुभव येतात. अरे, म्हणजे आत्ता जसं तू म्हणालास, की हे लोकांना अनुभवातूनच कळतं, की आमच्या घरात हं. हे आहे, तुम्हाला कसं कळलं? हे कळलं. लोकांचा अजूनही विश्वास बसणार नाही. म्हणजे तू कदाचित करेक्ट. घरी जाऊन आईला सांगितलंस, तर आई पण हो. आश्चर्य करेल, की हे कसं काय माहिती? म्हणजे ज्या व्यक्ती ला मी कधी, आणि खरंच मी तुझ्या घरी येण्याचं काही कारणही नाही, पण आता यायला लागेल पण मला हे हो, सगळं या, या. बघण्यासाठी. प्लीज, प्लीज. येस, तुम्हाला येस, येस. वेलकम आहे, आणि ज्यावेळी आई-बाबा किंवा कोणी आमच्या घरातले हो, पॉडकास्ट बघतील त्यावेळी त्यांना हे हो, हो. नक्कीच, कनेक्ट नक्कीच. होईल फॉर कनेक्ट होईल. शुअर. अगदी. वाह! येस. मॅम, आता आय एम शुअर, म्हणजे माझा तर हं. विश्वास बसला याच्यावर हो. 100%. प्रेक्षकांचाही बसेल. आता मूव्हिंग अहेड विथ आवर पॉडकास्ट, त्याच्यामध्ये विचारावं असं वाटेल, की जसं आत्ता तुम्ही मला गॉड रिलेटेड एंटिटीजबद्दल सांगितलं, हं, की साईबाबा असतील हं, किंवा हं, शाळीग्राम असतील. ज्यावेळी तुम्ही टेलिपॅथी करता किंवा हं, कनेक्ट करण्याचा हं, प्रयत्न करता, कधी अशी तुम्हाला विभूती म्हणा किंवा असे गॉड एंटिटी सारखे कनेक्ट हं, झालेत, हं. किंवा ते कधी असं गाईड करताना तुम्हाला असं फील झालं? अ, हे बघ, आता यात मी नक्कीच असं उगीच काहीतरी सांगायचं म्हणून खोटंही सांगणार नाही. नक्कीच स्वामींची आपण म्हणतो ना, भक्त आपण आहोत, की मी म्हटलं तसं स्वामी ठरवतात हे. हां, हां. पण त्यांची एक मनापासून, कारण त्याचे अनुभव आलेले आहेत. म्हणजे मी असंही म्हणणार नाही, की मला उगीच स्वामींनी येऊन स्वप्नात हे सांगितलं. असं काही हां, माझ्या सगळं. बाबतीत झालेलं नाहीये. माझा सख्खा मामा होता. त्यांनी मला, मी खूप लहान असताना, म्हणजे ही जवळजवळ मी 93-94 सालची गोष्ट सांगतेय. बरं. तर तो अतिशय दत्तभक्त आणि स्वामींचं खूप करणारा असा होता. हं. तर त्यांनी आम्हाला एका दिवाळीमध्ये सगळ्या भाचे मंडळींना एक छोटासा स्वामींचा फोटो दिला होता. वाह! आणि आपल्याला तेव्हा काहीच कळत नसतं ना, आपण असे म्हणतात असं, की घरातलं कोणीतरी सांगितलं असं ब्लाइंडली आपण सगळ्या गोष्टी फॉलो करत असतो. तसं तेव्हापासूनच ती एक स्वामींबद्दलच्या काहीतरी वेगळी जाणीव व्हायची. हां. विशेष काही वेगळं तेव्हाही मी केलं नाही. हं. आताही फार काही असं करत नाही. पण तेव्हापासून अनुभव मात्र खूप आले स्वामींमुळे, की चांगले वाईट शिकवणं जे म्हणतो, बरं. वेळप्रसंगी कान पकडणं जे म्हणतो, की ह्या गोष्टी हं. सगळ्या खूप अनुभव आलेले आहेत स्वामींचे. त्यामुळे मी असं उगीच म्हणणार नाही, की मी टेलिपॅथीमधून त्यांनाही कनेक्ट झाले वगैरे. हां, हां. पण हां, आवर्जून एक तुला अनुभव सांगेन. मी क्लास घेत असताना एक मुलगी होती आणि यंग होती. हं. पण ती ना राधाकृष्णांची अतिशय अशी भक्ती करणाऱ्यातली होती. म्हणजे बरं. तर काहीतरी शिकवताना मी असं नाव घेतलं गेलं माझ्याकडून फक्त, की राधाकृष्ण असं. तर त्यानंतर तिने 5 मिनिटात लगेच सांगितलं, की म्हणे, "मॅडम, मी कनेक्ट झाले," म्हणे.
बर मी राधाकृष्णांशी ऍक्च्युअल कनेक्ट झाले म्हणे. वा. आणि तिच्या डोळ्यातून घळघळा पाणी येत होतं आणि मला म्हणली मला 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 त्यांनी दर्शन दिल्यासारखं मला आत्ता फील झालं म्हणे. बर सो ती टेलिपॅथीमधून त्यांना कनेक्ट झाली. हा तशी. माझा अनुभव मी जो बघितलेला आहे ऑन स्क्रीन असा आपण म्हणू शकतो. आणि सगळेच तेव्हा असे अगदी पिनड्रॉप सायलेन्स होता, सगळे ऐकत होते आणि ती वा. सांगत होती की मी कनेक्ट झालेली आहे म्हणून. आणि मला तो अनुभव खूप माझ्यासाठीचा असा वेगळाच होता म्हणजे. हा सो असे अनुभव येतात. तुम्ही एक म्हणतो ना की तुम्ही तुमच्या भावना किती तीव्र आहेत ना यावर सगळं अवलंबून असतं खरं तर. आणि कारण टेलिपॅथीमध्ये ना तुमच्या भावना, संवेदना ज्या आहेत ना त्या खूप महत्वाच्या समजल्या गेल्यात आणि त्या जास्ती काम करतात. त्यामुळे बर. जिथे तुम्ही प्युअर सोल असता तिथं तुम्ही तुमच्या मनात काही असं कपट नाही, काही वाईट हेतू नाही, तेव्हा असे तुम्ही जेव्हा असता ना त्यामुळे तुम्ही लगेच कनेक्ट होतात. म्हणून एक त्याचा छोटासा अनुभव तुला सांगू का? तू बघितला असशील तर लहान मुलं बरेचदा त्यांना ना अशा अनोळखी एखाद्या व्यक्तीबद्दल काहीतरी वाटतं आणि ते असे पटकन जातात बघ त्याच्याकडे, किंवा मिक्सअप होतात पटकन त्या, आणि एखाद्याची भीती तर भीतीच वाटते, लांब पळतात ते. सो हा पण अनुभव काय ना, कारण ते इतके इनसंट असतात ना, त्या व्यक्तीची एनर्जी त्यांना फील होते, कनेक्ट होते. काय विचार आहेत, काय भावना आहेत. आणि सेम गोष्ट प्राण्यांच्या बाबतीत आहे की प्राणी सुद्धा हे ओळखतात, प्राण्यांना सुद्धा कळतं. आमच्याकडेच एक जर्मन शेपर्ड डॉग होती, गेली ती, म्हणजे ती 2007 सालीच गेली. मी तिच्याबद्दलही बऱ्याच पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे. तर ती खूपच म्हणजे आमच्या अगदीच जवळची अजूनही आहे, तिच्या अनेक आठवणी आहेत. तर त्यावेळेला ना तिचं आम्ही ऑब्झर्व करायचो की आमच्याकडे ना एक गवंडी काम करायला एक जण यायचे तर तिला ते नाही तर नाहीच आवडायचे. आणि अनेकदा यायचे ते, असंही नाही की त्यांच्यासाठी त्या नवीन कोणी ती व्यक्ती होती, नवीन आला तर तिने ओरडणं भुंकणं, त्यांच्या अंगावर थोडं धावून जाणं ठीक आहे, समजू शकतो आपण. पण तिला ती व्यक्ती कधीच आवडली नाही. जितके वेळा ती व्यक्ती आमच्या घरी आलेली आहे तिला कधीच नाही आवडलं. पण या सगळ्याचा अर्थ काय आहे ना ते मला आत्ता प्राण्यांशी बोलल्यावर खूप समजतं की त्यांना त्या एनर्जीज जाणवतात की त्या माणसाच्या मनात कदाचित काहीतरी वाईट विचार असू शकतात आपल्याबद्दलचे. वाईट विचार म्हणजे काय लगेच अगदी काहीतरी आपल्याला वाईट करणं असं नाहीये, पण मत्सर म्हणा, हेट्रेट असू शकतो, अनेक गोष्टी आहेत या सगळ्याशी संबंधित. तर असा कुठलाही जर निगेटिव्ह भावना जर त्या व्यक्तीच्या मनात असतील तर त्या लगेच कळतात प्राण्यांना. बर मॅम, आता जे लोक वास्तू रिलेटेड तुमच्यापाशी येतात कन्सल्टेशनसाठी, सो ज्यांना नवीन फ्लॅट घ्यायचे आहेत, काही जण इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये असतात, सो त्यांना नवीन फॅक्टरीज चालू करायच्या असतात, सो अशांना पण तुमच्याकडून हेल्प होऊ शकते का? आणि अशांना तुम्ही कुठल्या पद्धतीने किंवा कुठल्या वेने गाईड करू शकता? हो, मोठ्या इंडस्ट्री म्हणा किंवा काय, इथे इन्व्हेस्टमेंट पण खूप मोठी असते. तर अशा ठिकाणी पण लोक करून घेतात नवीन काही घ्यायचं असेल तर. किंवा आत्ताचा तोही एक अनुभव सांगते. एकांची, माझ्या विद्यार्थिनी पण आहेत त्या, माझ्याकडे टेलिपॅथी पण शिकलेल्या आहेत. तर त्यांचा खूप दिवस चालू होतं की नाही मॅडम तुम्हीच माझ्या वास्तूशी बोला, तुम्हीच बोला. मी त्यांना म्हणलं तुम्ही शिकलाय छान, तुम्ही बघा. तर म्हणाल्या की खूप अनेक वर्ष, म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं की 5 का 6 साली त्यांनी एक जागा घेऊन ठेवली होती आणि चांगल्या ठिकाणी मुंबईतल्या. तर त्या म्हणाल्या की तिथे ना काहीतरी छान करायचं डोक्यात आहे, पण म्हणे तो योगच आमचा येत नाहीये अजून, तिथे काही बांधलंच जात नाहीये. म्हणजे मग आम्हाला डोक्यात आहे की हॉस्पिटल सारखं वगैरे काहीतरी बांधायचं, पण म्हणे बघा ना एकदा की वास्तूत काही दोष आहे का. तर वास्तूत असा काही दोष नव्हता खरं त्या. आणि मी त्यांना फक्त सांगितलं की इथे फक्त एकच गोष्ट चालू शकते की तुम्ही इथे मसाल्यांचा उद्योग सुरू करा. तर त्या म्हणाल्या मसाल्यांचा उद्योग, त्यांना असं ते पण विचित्र वाटलं. म्हणलं हो, मला तरी असं आलंय. म्हणलं तुमच्या डोक्यात काही विचार चालू आहे का की मसाल्यांचा उद्योग सुरू करायचा आहे किंवा ऑलरेडी करताय, असं काही आहे का? तर म्हणाल्या नाही. पण मग परत 2 मिनिटं विचार करून त्यांनी स्वतःच मला सांगितलं, म्हणे हो माझी सून माझी धाकटी खूप मागे लागलेली आहे सध्या, आणि ती टीचर आहे म्हणे, पण तिचं खूप दिवस डोक्यात चाललेलं आहे की आता जरा नोकरी वगैरे सोडूयात आपण, आणि म्हणे आमचे मसाले खूप छान असतात, जे घरगुती आम्ही आमचे बनवतो आमच्या वापरासाठी, म्हणजे तर जे आमच्याकडे जेवून जातात किंवा काय, तर त्यांना आमचा मसाला खूप आवडतो. आणि अनेक लोकांनी आम्हाला हे सुचवलेलं आहे. तर त्यातून माझ्या सुनेलाही आता असं वाटायला लागलं की आपण मसाल्यांचाच बिझनेस सुरू करूयात. आणि मी त्यांना म्हणलं येस, पण हेच करा म्हणलं तुम्ही, कारण या सगळ्यात तुम्हाला खूप छान या वास्तूकडून लाभ आहे म्हटलं, आणि हे केलेलं खूप चालेल पण म्हटलं तुम्ही. तर म्हणाल्या ओके, आता विचार करायला हरकत. तेव्हा म्हणल्या एकदम
एकदमच वेगळं आहे आमच्यासाठी आता हे सगळं, की यात पण पडायचं तर करायचंय की नाही किंवा अशा गोष्टी. पण एवढं डिटेल तुम्हाला कळू शकतं की मसाल्यांचं हो 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 हो, बरं. मसाल्यांचंच प्रॉपर मला फॅक्टरी दिसली मसाल्यांची बरं. डोळ्यांसमोर, वास आले मला वा. मसाल्यांचे. म्हणूनच म्हणलं की काहीच संबंध नाही, काहीच नाही आमच्यामध्ये. मसाल्याचा विषय सुद्धा दोघींमध्ये झालेला नव्हता, काही कारणच नाहीये. तर त्यामुळे त्यांनाही खूप आश्चर्य वाटलं आणि असे वा. फार अरे गमतीशीर अनुभव येतात. बापरे. तर हे मी म्हटलं तसं की ह्या गोष्टी एक आहेत. एकांच्या इथे असंच एक छोटी फॅक्टरी होती त्यांची आणि त्यांच्या इथे सांडपाणी जिथून जायचं ना, तर ती जागा चुकीची होती. म्हणजे जिथून आपल्याला खरं तर सगळ्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज येणं वगैरे आपण म्हणतो ना, तशा दोन आपल्या दिशा ज्या असतात, एक पूर्व दिशा चांगली समजली जाते, उत्तर दिशा चांगली समजली जाते. तर त्या असंच कुठल्या तरी भागात तिथे सगळं सांडपाणी जात होतं आणि त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली जात नव्हती. असं काहीतरी ते होतं, विचित्र दिसत होतं सगळं. मला वासही यायचा त्यामुळे तिथे. आणि त्यांच्या थोडंसं मेन गेटच्या जवळच ते येत होतं. तर मी तेव्हा त्यांना सांगितलं होतं की तुम्ही काही करा, हे सगळं नीट क्लीन करून घ्या. एक व्यवस्थित तिथे ड्रेनेज लाईन वगैरे तुमच्या खर्चाने हवं तर करा, पण ते सगळं नीट करून घ्या, तर तुम्हाला लगेच फरक जाणवेल. त्यांनी ते करून घेतलं होतं. हो 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 हो, असे खूप अनुभव आहेत. आणि पुन्हा मी सगळ्या प्रेक्षकांना एक सांगू इच्छिते की हे वास्तुशास्त्र नाहीये, पण बरेचदा असे सुद्धा अनुभव येतात की काही दिशांच्या बाबतीत काही खटकत असेल तर मात्र तसं सुद्धा वास्तूकडूनच सांगितलं जातं की या दिशेला नका ठेवू सांगा, ही वस्तू इथून हलवायला सांगा. बरोबर, असे खूप अनुभव येतात. म्हणजे मी सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला, पण आतापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. थोडं धाडस करून हे विधान करेन की वास्तू करण्याच्या आधी जर तुम्ही टेलिपॅथी केलं तर ते तुम्हाला कमी खर्चिक आणि जास्त बेनिफिशियल राहू शकेल. नक्कीच. कारण वास्तूचा एकंदर आपण खर्च पाहता आणि सगळ्या गोष्टी पाहता एकदा डिसिजन घेतलेला असतो, त्यानंतर आता बरेच लोक वास्तू करतात. कारण जसं आपण पाहिलं की आत्ताच्या काळात सगळ्याच गोष्टी वास्तूप्रमाणे असणं थोडंसं डिफिकल्ट आहे. सो त्याच्या आधी जर तुम्ही टेलिपॅथी केलं तर जास्त फायद्याचं ठरू शकेल. नक्कीच. मॅम, पुढे जाताना आता थोडं वेगळं विचारावं असं वाटेल की कधी असं झालंय का की कुठल्या वास्तूशी तुम्ही कनेक्ट करत म्हणजे प्रयत्न करताय किंवा एंटिटीशी कनेक्ट करायला प्रयत्न करताय, पण ती एंटिटी किंवा ती वास्तू नाही म्हणते की नकार देते कनेक्ट व्हायला? एनटीटीशी तर आपण कनेक्ट होतच नाही. म्हणजे ते नकळतपणाने जेवढं तिच्याकडून आपल्याला दिसतं, मेसेज येतो तेवढा. पण आवर्जून, कारण आपण विषयाची परीक्षा कोण घेणार, म्हणून तिथे नाही जायचं आपण. पण येस, मला 2दा असा अनुभव आलेला आहे. म्हणजे मी आता म्हणलं ना तसं की 500 मधल्या केसेसमध्ये 2 जणांचा मला फीस परत मी देऊन टाकली होती, कारण मी कनेक्ट नाहीच झाले, होऊच शकले नाही. म्हणजे आणि मग 1-2दा आपण प्रयत्न करून जेव्हा नाही झाला तेव्हा मी पण असा अट्टहासाने तो प्रयत्न नाही केला की का नाही होते, मग तिथे काही एंटिटी आहे का, म्हणून आपण बघूच यात आता काय आहे वगैरे, असा मी पण नाही प्रयत्न केला. पण त्या 2शी मी नाहीच कनेक्ट झाले, नाहीच झालं माझ्याकडनं. मला काहीही नाही आलं, काहीच नाही. म्हणजे हो, पूर्ण ब्लँक, मला काहीही समजलं नाही. तिथे मात्र एक आहे की मग कदाचित त्या वास्तूची ती इच्छा नसावी की मी ते कनेक्ट व्हावं किंवा काय. आणि आपण म्हणतो ना, प्रत्येक गोष्टीचा योग किंवा वेळ येणं जे आपण ज्याला म्हणतो ना, ते यावंच लागतं. कदाचित त्यांना त्या रेमेडीज मिळणं किंवा सगळ्याची ती वेळ नसावी, म्हणून माहिती नाही मला. पण ते नाही कनेक्ट झाले, मी दोन्हीशी नाही झाले. आतापर्यंतचा माझा 2चा असा अनुभव आहे. नक्कीच. ओके. आता तुम्ही रेमेडीजचा उल्लेख केला, तर कशा प्रकारच्या रेमेडीज असतात किंवा कशा पद्धतीच्या त्या रेमेडीज? रेमेडीज म्हणजे मी पुन्हा सांगते सगळ्यांना की जसं आता लोकांना ते रेमेडीज म्हणलं की अरे हा उपाय सांगितला की म्हणजे मग आमचं सगळं ठीक होणार का. एक तर पहिली गोष्ट मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की आपण कितीही रेमेडीज किंवा या सगळ्या जरी गोष्टी म्हणल्या, पण अनेक लोक असं पण म्हणतात की मॅडम आम्ही ते वास्तुशास्त्राप्रमाणे सगळं केलं, आम्हाला कोणी ही रेमेडी सांगितली, ती सांगितली, अशा सुद्धा आम्ही गोष्टी केल्या, पण काहीच परिणाम नाही. तर मी सगळ्या प्रेक्षकांना एक सांगू इच्छिते की शेवटी सगळ्या गोष्टी या फक्त त्या एका गोष्टीशी संबंधित नसतात की तुम्ही हे फक्त दुरुस्त केलं की सगळं झालंय. त्याच्या मागे अनेक बाकीच्या पण गोष्टी असतात. तुमची स्वतःची एक एनर्जी असते, तुमच्या स्वतःचं एक प्रारब्ध असतं. जसं आपण म्हणतो की 2 सख्खी बहीण भावंड सुद्धा विरुद्ध परिस्थितीमध्ये असतात, की एकाची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली असते आणि एक थोडासा त्रासात असू शकतो. जुळ्या भावंडांच्या बाबतीत सुद्धा हे होऊ शकतं. कारण आहे की प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे, प्रत्येकाचं ज्याला आपण नशीब म्हणतो ते प्रत्येकाचं वेगळं आहे, काहीतरी भोग आहेत आपल्या प्रत्येकाचे. तो त्या सगळ्यातनं मात्र सगळ्यांना जावं लागतं. आणि मी कायम सगळ्यांना सांगते, आणि कुठल्याही म्हणजे फक्त टेलिपॅथी असं नाहीये, पण ह्या बाकीच्या सगळ्याचा पण तुम्ही आधार घेतलात
रेमेडीज केल्या तरी सुद्धा या सगळ्यांनी तुमच्या त्या त्रासाची तीव्रता कमी होते. पण जे तुम्हाला आपण म्हणतो तसं की देवांनाही ते चुकलेले नाहीयेत ना, हे थोडंसं लोकांनी समजून घ्यावं की शेवटी पण आपल्याला त्याच्या त्रासात त्या सगळ्या गोष्टींचा त्रास किती कमी करता येईल, किंवा जर पुढे काही धोका आहे तर त्याची आधीच आपल्याला थोडीशी सूचना मिळणं किंवा त्याचा संकेत आधीच आपल्याला येणं, हे मात्र आपल्याला थोडंसं फायद्याचं ठरू शकतं, एवढं मी नक्की सांगते. तसंच येस, तुम्ही तयारीने राहू शकता त्या. तसंच मी लोकांना सांगते की तुम्ही हे छोट्या छोट्या रेमेडी, आणि पुन्हा एकदा मी हे सांगते की मी त्यातली कोणीही एक्सपर्ट नाहीये, पण काही वेळेला वास्तूकडूनच हे सांगितलं जातं की या गोष्टी करायला सांग, असं असं करायला सांग, किंवा कोणाचा तरी घरात पत्रिका दोष म्हणजे ज्याला आपण म्हणतो, तर तसं पत्रिकेत दोष असू शकतो, किंवा एखाद्या दिशेच्या बद्दलचं काहीतरी सांगितलं जातं की या दिशेला ही वस्तू नको ठेवायला सांग, बदलायला सांग या गोष्टी. आणि एक खूप चांगलं आहे की आपल्याकडे आता लोकांमध्ये या बाबतीत पण इतका अवेअरनेस आलेला आहे ना रे, की मी बघितलेलं आहे की अनेक लोक खूप गोष्टी फॉलो करतात छानपैकी, की या दिशेला या गोष्टी नाही ठेवायच्या. आणि त्या सगळ्याच्या मागे सुद्धा पुन्हा एक म्हणतो ना आपण की काहीतरी एक सायन्स आहेच आहे. कसं की जसं आग्नेय दिशेला इथे विरुद्ध तत्व म्हणजे पाणी फक्त तुम्ही शक्यतो ठेवू नका असं म्हटलं जातं. तर बेसिक गोष्ट आहे, म्हणजे ह्याच्या मागे काहीतरी लॉजिक पण आहेच आहे नक्कीच. म्हणून फक्त या गोष्टी थोड्याशा ज्या बेसिक आहेत तेवढ्या आपण फॉलो करायच्या. नक्कीच. तसंच या मेन गोष्टी आपल्याला वास्तूकडूनही सांगितल्या जातात. अशा छोट्याशाच रेमेडीज येतात. मला आजपर्यंतचा असा अनुभव आहे की जर वास्तूकडून काही सांगितलं गेलं बदल करणं, तर तो कुठलाही खर्चिक नसतो. एक दोन बाबतीत फक्त असं झालेलं आहे की त्यांना घरच सोडणं हाच फक्त पर्याय सांगितला गेला. तिथे मात्र दुसरा ऑप्शनच नव्हता की घर सोडणं हा त्याच्यावरचा एकमेव पर्याय होता. आणि मला सांगितलं तसं ते घंटा खेळायचं, त्याला एक आपण रेमेडीज म्हणू शकतो आपण. कदाचित तुझ्या बाबतीत असं काही करायचं राहिलं असेल, आपण म्हणतो ना की या गोष्टी नाही आपण पूर्ण केलेल्या असतात. कधीतरी आपण बोलून जातो, नवस तर अनेक लोक बोलून जातात आणि विसरतात. तर या गोष्टी तुम्ही फक्त फॉलो करणं खूप आवश्यक आहे. काही आपल्या बेसिक गोष्टी, काही लोकांकडे कुळाचार पाळले जात नाहीत, असंही असतात. नास्तिक असतात काही लोक, विश्वास नसतो या सगळ्यावरती, पण कुठेतरी मग या गोष्टी त्रास द्यायला लागतात पुढच्या पिढीला. तर तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. आता आपण थोडे इंटरेस्टिंग टॉपिक कडे येऊयात, ते म्हणजे आपल्या घरातले जे पाळीव प्राणी असतात त्यांच्यासोबतची टेलिपॅथी. तर ती कशी टेलिपॅथी असते ते आम्हाला थोडं सांगा. त्यावेळी तुम्हाला काय काय गोष्टी गरजेच्या असतात? जसं आता वास्तूच्या वेळी तुम्हाला फ्लॅटची थोडी इन्फॉर्मेशन लागते, म्हणजे फ्लॅटचं कुठे आहे, काय आहे आणि कोणाचं नाव आहे. तसं प्राण्यांची टेलिपॅथी करताना काय गोष्टी लागतात? प्राण्यांची टेलिपॅथी करताना आपण फक्त फोटो मागवून घेतो त्यांचा, आणि कुठल्या जातीचं साधारण एक माहिती आणि त्याचं नाव, म्हणजे त्या ज्या नावाने त्याला घरामध्ये बोलतात, सगळ्या हाक मारतात तो, आणि मग त्यांचे प्रश्न काय असतील ते. तर तसे खूप इंटरेस्टिंग आहे. आणि पण माझा एकतर स्वतः डॉग जर कोणी आले तर माझा स्वतःचा खूप असा जिव्हाळ्याचा विषय असतो तो. आणि त्यात तर कोणाचा डॉग गेलेला असेल तर ते करताना मात्र मला खूप स्वतःला त्रास होतो, कारण लोक इतकी रडतात की मला स्वतःला सुद्धा कंट्रोल नाही होत मग काही वेळेला त्यांना हे सांगताना की अशा गोष्टी आहेत. कारण आमच्याकडे अनेक डॉग, माझ्या लग्नापासून अनेक डॉग घरामध्ये होते. एका वेळेला 3-3, 4-4, 5-5, 6-6 सुद्धा आमच्या घरात होते. पण 2-3 अगदीच जे माझ्या जवळचे होते त्यातली मी सगळ्या पॉडकास्टमध्ये सांगते की सुंदरी आमच्याकडे जी डॉग होती, तर माझ्या लग्नानंतर सगळ्यात पहिल्यांदा ती घरी होती, आणि 2007 साली ती गेली. आणि कॅन्सर होता तिला. आम्ही तिचं 2दा ऑपरेशन केलं होतं, पण अनफॉर्च्युनेटली तिला आम्ही नाही वाचवू शकलो. पण ती खूप अजूनही कनेक्टेड आहे आम्हाला सगळ्यांना, आणि मी खूप जणांना, माझ्या विद्यार्थ्यांना तिच्याशी बोलायला सांगते, आणि तिच्याकडून अजूनही तेवढंच प्रेम आमच्या फॅमिलीला. आता मी पुन्हा म्हणते की लोकांना हे सगळं खोटं वाटू शकतं ज्यांचा यावर विश्वास नाहीये, पण असे अनुभव येतात आणि तिच्याकडून सांगितल्या जातात अजूनही अशा गोष्टी खूप इंटरेस्टिंग. आणि खूप म्हणजे त्यामुळे मला अजूनही असं कोणाच्या बाबतीत घडलं की लोकांना खूप इन्व्हॉल्व्ह असतात. प्राणी सुद्धा त्यांच्या पालकांबरोबर खूप अटॅच असतात, इन्व्हॉल्व्ह असतात, आणि त्यांनाही तेवढे त्रास होतात. म्हणजे अनेक घरांमध्ये मी असंही बघितलेलं आहे की मालकाला काही त्रास होत असेल तर एक मिररिंग नावाचा प्रकार असतो की सगळ्या त्या गोष्टी
तशाच्या तशा स्वतःवर घेणं, बापरे. तसं वागायला लागणं, त्याचा स्वभाव तसा होतो. घरात कोणी खूप अग्रेसिव्ह असेल तर ते डॉग सुद्धा तसंच अग्रेसिव्ह होतो. इथपर्यंतच्या गोष्टी बघितलेल्या आहेत मी. ओके. तर त्यांच्याकडून पण ह्या गोष्टी कळतात मग बरं. हळूहळू. तर मग घरात कोणी आजारी असेल तर ते आजारपण सुद्धा अख्खं स्वतःवर घेतात डॉग्स, असं पण बघितलेलं आहे. तर ते खूप आणि इतके इनोसंट असतात ते, की खूप गोष्टी ते सांगतात घरातल्या आणि इतके छान बोलतात काही काही तर. आणि मस्त मस्त मेसेजेस देतात घरातले, मला हे खायला आवडतं, मला ते खायला, हे करायला सांग जरा तिला, असं ओके. सांगतात. वा. आणि अगदी पालकांना ते त्यांचे आई वडील असल्यासारखे समजतात. ते नाव घेतात, आईला सांग हे करायला. परवाच माझ्याकडे एकांचं डॉग असं होतं, 12-13 वर्षांचा त्यांचा जर्मन शेपर्ड डॉग होता आणि तो गेला. तर त्या लेडी पण तेच मला म्हणत होत्या, त्या माझ्याकडे आता कोर्सही करणार आहेत त्यासाठीच, कारण त्यांना इतकं आवडलं की म्हणजे, आणि असं खूप भावलं त्यांना त्या सगळ्या गोष्टी. तर तेव्हा त्यांना सगळं मी जेव्हा त्याच्याशी बोलून सांगितलं तर तेव्हा त्या म्हणाल्या की आम्हाला अजून असं वाटतं की आम्ही त्याचं सगळं करण्यासाठी कमी पडलो की काय, तो पण आजारी होता कारण, पण तो त्याचं आयुष्य छान जगला सगळं. 13 वर्षाचा होता, त्यांच्यासाठीचं 13 वर्षाचं आयुष्य म्हणजे जवळजवळ आपल्या मनुष्याप्रमाणेच 81 वर्षापर्यंतचे 80-90चं तो आयुष्य जगला. करेक्ट. तर त्यांना म्हटलं की अहो तुम्ही असं काही वाटून घेऊ नका. तो म्हणाला की माझ्यासाठी सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, सगळे प्रयत्न केले माझ्यासाठी, मला खूप प्रेम दिलंय तुम्ही सगळ्यांनी. आणि त्यांनी सगळ्या अशा छान आठवणी सांगितल्या, तेव्हा पण त्या खूप अशा इमोशनल झाल्या. आणि त्या म्हणाल्या की अहो ती इतकी अशी विचित्र गोष्ट असते आणि इतकी अशी अटॅचमेंट असणार की म्हणे आम्ही आता ठरवलंय की नाही घ्यायचं परत डॉग, घरी आणायचं नाही. आणि ते तर बंगल्यासारख्या ठिकाणी राहतात. त्या म्हणल्या खरं तर आमच्याकडे गरजेचं पण आहे म्हणजे कोणीतरी असं, पण म्हणाले आमची आता अशी हिंमतच होत नाही, इतकी त्याच्याशी आमची अटॅचमेंट आहे. आणि ते पण सगळ्या गोष्टी घरातल्या सांगतात. तर त्यांनी मला एक सांगितलं की म्हणे मला सगळे छान आहेत घरातले, पण म्हणे एक बाई आहे मला घरातली मेड होती, तिला मी बिलकुल आवडायचं नाही म्हणे. तर हो एवढं स्पेसिफिक? हो एवढं स्पेसिफिक सांगतात. तर त्या पण खूप हसल्या त्यावेळे. तर त्या म्हणाल्या की म्हटलं तर ती थोडीशी काम म्हणून करायची म्हणजे, पण आतून थोडा राग होता त्याच्याबद्दलचा, किंवा चिडत असेल, कदाचित घाबरतही असेल, असं थोडंसं एक हे होतं म्हणलं त्या लेडीच्या बाबतीत. असं पण सांगतात ते सगळे, गमती सांगतात, मुलांच्या बाबतीतल्या गमती सांगतात. आणि मी कायम पॉडकास्टमध्ये पण सांगते की लोक इतके असतात की डॉगला विचारा की माझ्या नवऱ्याचा अफेअर आहे का, हो एवढ्यापर्यंत विचारतात लोक. पण मी म्हणते की मी एकतर मी फॅमिली काउन्सिलर आहे, मी घर जोडण्याचं काम करते, त्यामुळे हे मी असंही विचारणार नाही. पण असे पण प्रश्न गमतीशीर लोक विचारतात की माझ्या डॉगशी बोला ना, तो कुठे जातो माझा नवरा न सांगता, किंवा बायकोचा माझ्या अफेअर आहे का, इथपर्यंत गोष्टी विचारतात. आणि खूप गमती असतात. घरात मुलगा एकटा असेल तर काय करतो दिवसभर, माझ्या डॉगशी बोलून सांगा, की माझा मुलगा काय करतो दिवसभर. खूप मजेशीर अनुभव आहेत, खूप. काही जे प्राणी हरवतात किंवा निघून जातात घरातून, तर अशांचा काही अनुभव आहे टेलिपॅथीचा? हो, आपल्याकडे टेलिपॅथीमध्येच गोल्डन कॉर्ड नावाचं एक टेक्निक जे मी मगाशी सांगितलं, तर त्यातून आपण कनेक्ट होऊन तो प्राणी कुठे आहे, जिवंत आहे का, आणि त्याला घरी येण्याची इच्छा आहे का. जर स्वतःहून तो निघून गेला असेल तर तेच नाही म्हणून सांगतात, पुन्हा नाही घरी येणार. पण जर त्याची इच्छा असेल आणि शक्य असेल तर आपण त्याला मार्गदर्शन पण करतो की तू घरी ये परत. जर तो हरवला असेल चुकून, किंवा त्याला कोणी उचलून घेऊन गेला असेल तर तेही आपल्याला त्याच्या सगळ्यामध्ये कळतं. आणि असे पण माझ्या 2-3 केसेस आल्या होत्या ज्या कॅटच्या बाबतीतल्या होत्या, की उचलून घेऊन गेलं होतं, चांगलं पर्शियन कॅट होतं आणि चोरूनच नेलं म्हणजे ते, तर ते पुन्हा येणं शक्यच नाहीये. म्हणजे असं पण म्हणजे बरेचदा टेलिपॅथी म्हणून कळलेलं आहे मला. डॉगच्या बाबतीत असं कधी झालंय की तुमचा कनेक्ट झालाय आणि त्याच्यानंतर त्यांनी असं काही सांगितलं की मी येईन 2-3 दिवसात किंवा 4-5 दिवसात, असं कधी? अच्छा, हो, येस. गोल्डन कॉर्ड टेक्निक मध्ये तुम्हाला सांगतात ना, ते यायची इच्छा असेल तर ते सांगतं बरोबर की मी या ठिकाणी 2 दिवसात पोहोचीन म्हणून. किंवा माझ्याकडे पक्ष्याचं आलं होतं, एक पक्षी हरवलेला होता आणि तो एका विशिष्ट झाडावर जाऊन बसला होता. आणि हे टॅली पण झालं होतं की एका मैदानात तो एका उंच झाडावर जाऊन बसला होता आणि त्याचे जे पालक होते ते विशिष्ट शिट्टी वाजवायचे आणि तो त्याला प्रतिसाद द्यायचा त्या तसाच, जसा पूर्वी पण देत असते तसा. पण काय झालं माहिती नाही, पण तो आला नाही पुन्हा. म्हणजे ते रोज त्या ग्राउंडवरती ते जायचे आणि त्याला म्हणायचे, आणि मी पण त्या टेक्निक मधनं त्याला सारखे मेसेजेस देत होते की तू त्यांच्या खांद्यावर येऊन बस, ते तुला घ्यायला आलेले, तुला घरी जायचंय ना. पण तो कनेक्ट झाला मला, पण नंतर तो काही घरी आला नाही. पण असं आपण त्यांना थोडंसं मार्गदर्शन करत की या विशिष्ट ठिकाणी तुझे पालक आलेले आहेत आणि तू घरी ये,
असं आपण एक विशिष्ट घराजवळची खूण जी त्याला पण लक्षात येऊ शकेल असं कनेक्ट होऊन आपण त्याला हे सगळे मेसेजेस देऊ शकतो. सांगू आणि शकतो. तसं त्यांना आपण मार्ग दाखवत दाखवत घरापर्यंत येतात ना प्राणी, नक्की येतात. अरे वा. बर. आता बऱ्याचदा आजकालचे जे जॉब करणारे जे कपल असतात, हम्म. सो त्यांचं असं होतं की अरे आपण प्राणी पाळावेत की नाही पाळावेत, हम्म. आपल्यासाठी कुठलं प्राणी योग्य आहे नाहीये, हम्म. आपल्या वास्तूमध्ये ते आपल्याला काय म्हणतात लाभदायी आहे की आहे की नाहीये. नाही? सो हे ओके. सुद्धा तुम्हाला टेलिपॅथीमधून कळू शकतं? हो, नक्कीच कळतं आपल्याला हे घर लाभदायक आहे की नाही. एखादं छोटं पप्पी तुम्ही आणणार असाल समजा, तर मला त्याचा फोटो पाठवलात तरी सुद्धा तुम्हाला ते तुमच्या घरात ते रुळेल की नाही, त्याला अरे वा. तुमच्याकडे यायला आवडेल की नाही. आता ह्यातलं अजून एक सांगते की आम्ही म्हणलं तसं तुला की अनेक आमच्या घरात डॉग आलेले आहेत, हो, पण हो. विशेष तुला सांगू यांच्याकडे ही टेलिपॅथी वापरण्याचं प्रमाण म्हण किंवा क्षमता सगळ्यांमध्येच असते, पण रेग्युलर वापरणं हे त्यांच्याकडे जास्ती आहे बरं. प्राण्यांमध्ये विशेष प्राण्यांमध्ये. करून. तर तसं मी बरेचदा सांगते की जेव्हा आपण असे एक 5-6 पपी जर असतील ना, तर त्यातलं आपलं कुठलं आपण म्हणतो की अरे हे गुबगुबीत छान आहे, आम्ही हेच घेऊन जातो, हे मेल आहे, हे फिमेल आहे, असं म्हणून आपण साधारण बरोबर बघतो, कारण ती सगळी सारखीच दिसणारी असतात. बरोबर. पण त्याच्यापेक्षा मी सगळ्या प्रेक्षकांना असं सांगू इच्छिते की ते टेलिपॅथीने आपल्याला कनेक्ट होतात आणि त्यांना माहिती असतं की आपल्याला कुठे जायचंय. त्यामुळे जे पिल्लू आपल्या दिशेने चालत येतं ना, तेच कायम आपण घरी घेऊन यावं. वा. हो, हे तुम्ही सगळ्यांनी हे करून बघा. तुम्हाला जाणवेल की ते त्यांना जास्ती पटकन कनेक्ट होतं. आपल्याला कारण अजून टेलिपॅथी काही सगळेच शिकलेले असतात किंवा त्याचे अनुभव येतात असं पण नाहीये, पण ते मात्र बरोबर आपल्या दिशेने येतात. त्यामुळे आपण फक्त तिथे 5-6 पिल्लं असतील, पप्पी असतील, तर आपण उभं राहायचं आणि शांत उभं राहिल्यावरती जे आपल्या दिशेने पहिलं चालत येतं तेच आपण घरी घेऊन यायचं. वा वा. असं कधी झालंय की कुठल्या तरी डॉग म्हणा किंवा कॅट म्हणा, त्यांनी मालकांच्याच बाबतीत कंप्लेंट केली की हे आम्हाला असं हे हो करतात? हो हो हो. त्याचं काही सांगाल example? आहे. तसंच आमच्याकडे एक डॉग होता, म्हणजे मध्ये आमच्याकडे तो आला होता आणि फार छान होता. त्याचं पण मी विशेष करून नाव इथे सांगू इच्छिते. झोरो म्हणून आमच्याकडे तो डॉग होता. ओके. तर त्याचं असं झालेलं होतं की तो ज्याच्याकडे होता तो असा बॅचलर मुलगा होता आणि त्याला भयंकर आवड होती डॉग्सची. तर त्याला दिवसभर ऑफिसमध्ये तो गेल्यावरती त्याच्या घरामध्ये त्याचे इतर जे रूममेट होते तर ते त्या डॉगचे फार हाल करायचे, झोरोचे, आणि त्याला मारायचे, प्रॉपर खूप त्रास द्यायचे, खायला द्यायचं नाही, त्याला उन्हात बांधायचे, असे खूप गोष्टी त्याच्या बाबतीत केल्या. ते असं ऐकून पण अजूनही मला वाईट वाटतं झोरोच्या बाबतीतलं, पण तसे पण त्यांच्याकडून गोष्टी कळतात ना, नक्कीच कळतात. कम्युनिकेट करतात. हो, आणि ही गोष्ट टॅली पण झाली होती, कारण त्यांनी म्हणूनच अडॉप्शनसाठी विचार केला होता, कारण त्याच्या घरी जी मेड काम करणारी होती तिने हे नंतर सांगितलं की दादा ते तुम्ही तुमच्याकडचं डॉग आहे ना, त्याला तुमचे इतर जे रूममेट आहेत ते असं त्रास हाल देतात, करतात म्हणून तसे. तिने एकदा कधीतरी बघितलं होतं ते. ओके. सो असे पण अनुभव येतात, हे पण सांगतात डॉग. वा. काही खूप प्रेम करणारे असतात, तसे काही मी म्हणलं तसं की काही घरांमध्ये नाही आवडत किंवा त्रास पण दिला जातो डॉग्सना, तर असे सुद्धा अनुभव येतात ना. Correct. मारतात काही लोकांकडे, त्यांना खूप चांगली ट्रीटमेंट दिली जात नाही, असं पण अनुभवायला मिळतं. ते डॉग्स कडनं कळतं आणि आपल्याला. असं कधी झालंय का की डॉग्स किंवा कॅट्स तुमच्याशी कम्युनिकेट करून सांगतायत अबाउट त्यांचे मालक की त्यांना सांगा की मला अशा पद्धतीने पेट करा, हे मला खूप आवडतं, किंवा मग हो मला असं हे करा, हे खायला द्या, ते हो खायला हो द्या. हो, सगळे लाड करून घेतात हा. ते. एक माझ्याकडे ना ते छोटं शिज्जू असतं, मला असं हो, वाटतं हो, बघ, ते ती ब्रीड छोटीशी छोटी. असते. त्या एक लेडी होत्या, त्यांचं ते आलं होतं आणि ते इतकं गोड होतं, फार गोड होतं, त्याच्याशी कनेक्ट त्यांनी मला बोलायला सांगितलं होतं. हा हा. तर मी म्हटलं की अहो त्याला ना तुमचं त्याचं, त्यांनी मला 4 वेळा सांगितलं त्याचं पांघरूण बदला, त्याचं पांघरूण बदला. हा. तर त्या म्हणाल्या तुम्हाला कसं माहिती आहो, म्हणे त्याला खरंच म्हणे खूप मऊ आणि छान असं पांघरूण लागतं, बरं. आणि त्याचं जुनं पांघरूण सगळं खराब झालं आणि आम्ही विचारच करतो की त्याला आता नवीन पांघरूण हवंय. हा. म्हटलं हो, मग ते छान गोधडीसारखं त्याला हवंय, म्हटलं घरी तुमच्या सुती कपड्याचं ते शिवलेलं घरी असं त्याला ते हवंय म्हटलं. बर. त्यामुळे आता लवकरात लवकर म्हणलं त्याच्यासाठी ती गोधडी शिवा तुम्ही. वा. असं पण सांगतात ते. मला हे खायला द्यायला सांग म्हणतात. किंवा एक तर माझ्याकडे खूप छान होतं, तर ते म्हणायचं की मला त्याला सांग मला गाडीतनं फिरायला नाही दादाला. दादा मला आता हल्ली सारखा ऑफिसच्या कामात असतो, तर मला गाडीतून फिरायलाच नेत नाही. त्याला खूप आवडायचं, आणि सीट पण कुठली फ्रंट सीटवरच मला बसायला आवडतं, इथपर्यंत ते सांगायचं. तर त्याला पण इतकं आश्चर्य वाटलं होतं. तो म्हणे हो आहो, तो मागे बसत नाही बिलकुल. आम्ही त्याला असं बळजुबरी मागे बसवायचं म्हटलं तरी तो बसत नाही. आईनी वगैरे मागे बसायचं आणि हा फ्रंट सीटवरती बसणार म्हणे, आणि छान अगदी खिडकीतून इकडे तिकडे बघत असतं वगैरे. असे पण छान, खूप छान बोलतात प्राणी, तर फार मजेशीर बोलतात अगदी. आणि इतकं
अगदी आपली आत्ताची ओळख आहे असं वाटतच नाही त्यांच्याशी बोलताना. अगदी खूप आपण अनेक वर्ष जन्मजन्मी. हो असे बोलतात आपल्याशी ते. वा. तुमच्या घरी असा पक्ष्यांच्या बाबतीत किंवा असा हम्म. तुम्ही कधी अनुभव घेतलाय? हो, माझ्याकडे रोज एक कावळा येतो रोज, आणि आम्ही काहीतरी त्याला खायला देतो. कधी बिस्किट, कधी पोळी गरम असते, जे काही त्यावेळेला असेल ते देतो. पण कधी कधी ना तो ते सगळं दिलेलं पण अजिबात चोच लावत नाही त्याला. हम्म. तर मग माझ्या मुली वगैरे पण खूप वैतागतात आणि म्हणतात की अगं आई त्याला काय हवंय काय हवंय? विचार, त्याच्याशिवाय तो हा. जाणार नाही. आणि तो विशिष्ट पद्धतीने ओरडत राहतोय का. आणि मग कळतं मला की नाही, आज त्याला ब्रेड हवाय, आज त्याला हे हवंय, आज त्याला गरम नाश्ता हवाय. हवाय. सगळं सांगतो तो बरोबर. आणि वा. लिटरली आतापर्यंतचा अनुभव तसा आहे की ते घेतो आणि तो लगेच उडून जातो. अच्छा. पण हे कावळ्याच्या बाबतीत झालं, असं वेगवेगळे म्हणजे पॅरट असेल हो, किंवा आमच्या इथे अनेक पक्षी येतात, तसे हम्म. पोपट पण येतो. आणि हम्म. मी एका मागच्याही पॉडकास्टमध्ये सांगितलं की आमच्याकडे एक पोपटाचं छोटं पिल्लू आलं होतं. आणि त्याला ते जखमी होतं, मग बर. खाली पडलं होतं पार्किंगमध्ये. ते माझ्या मुलींनी उचलून आणलं होतं. तर त्यांना दोघी ते अगदी त्याचे इतके लाड करत होते आणि ते खूप अग्रेसिव्ह झालं होतं. ते त्यांना हम्म. चोच मारत होतं. ते बिलकुल तयार नव्हत्या दोघींकडे राहायला. तर त्यांना असं वाटत होतं की ते घाबरलंय. मग त्याला आधी पाणी दिलं, तर पाणी नाही प्यायलं त्यांनी. मग त्या दोघींनी त्याला पेरू होता आणायचा घरात, तर पेरू देऊन पेरू. बघितला. म्हणजे पेरू त्याला खाता येणार नाही, कारण ते पिल्लू होतं. तर अगदी ते क्रश करून हम्म. असं छोट्या एका चमच्यावर धरून त्याला अगदी हा. असं भरवण्याचा प्रयत्न केला, नाही खाल्लं. मग डाळ भिजवून घातली ती. जनरली आपल्याला माहितीये ना हेच काय पदार्थ काय सगळे गोष्टी. खातात ते. हरभऱ्याची डाळ भिजवून ती घातली, ती खाल्ली नाही त्यांनी. हा. पाणी प्यायलं नाही त्यांनी. मिरची देऊन बघितली, ती ती नाही खाल्ली नाही. खाल्ली. मग तेव्हा पण त्या अशाच वैतागल्या. त्या म्हणल्या, आई बघ आता बोलून तुला काही म्हणतोय का, सांगतोय का. हा. तर तुम्हाला म्हणलं की म्हणे मला म्हणे आंबा दे की, म्हणे हे काय सगळं देतीये. आंबा बर. द्यायला सांग त्यांना. आणि लिटरली कोणी खरंच म्हणजे, आणि आमच्याकडे तो व्हिडिओ आहे, तर हम्म. मी अतिशोक्ती करत नाही किंवा खोटंही सांगत नाहीये. तर लिटरली त्याला आम्ही जी एक फोड दिली छोटीशी, ती चुटू 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 करत अख्खी वा. फोड त्यांनी आंब्याची संपवली. वा. आणि मग त्याला बरं वाटलं तो. आणि लहान मुलासारखा लिटरली तो मग शांत झाला, हा. बसला एका जागेवर. पाणी प्यायलं मग त्यानंतर पण त्यांनी. तोपर्यंत त्यांनी पाणी सुद्धा प्यायलं प्यायलं नव्हतं. नव्हतं. वा. वा. मॅम, आता आपण वास्तूच्या बाबतीत हो. बोललो, हं. पेट्सच्या बाबतीत हो. बोललो. आता आपण पॉडकास्टच्या शेवटच्या भागाकडे येऊया, हं. ज्याच्यामध्ये कपल्स रिलेटेड मला काही गोष्टी विचाराव्याशा वाटतील. ओके. की कपल्समध्ये पण टेलिपथीचा काही उपयोग होऊ शकतो का? हो. आता त्याच्यामध्ये सुद्धा कधी कधी असं असतं की एक पार्टनर जो असतो तो बिलीव्ह करणार असतो या गोष्टीवर, सेकंड जो असतो तो नसतो. हं, हं, हं. पण जर पहिल्या म्हणजे व्यक्तीला दुसऱ्या हं. व्यक्तीसाठी काही टेलिपथी मेसेज पाठवायचा असेल किंवा जाणून घ्यायचं येस. असेल हं. तर करता येतं का, आणि त्याचे काय अनुभव आहेत? आता हे तर आपण फक्त कपल्सच्या बाबतीत नाही, सगळ्यांच्याच बाबतीत करू शकतो. अगदी आपल्या एखाद्या मित्रमैत्रिणींच्या बाबतीत पण, जे ओके. आपल्या आता कदाचित काही बिनसलेलं असतं, वादविवाद झालेले असतात, अनेक वर्ष आपण बोलत नसतो, असे मित्रमैत्रिणी कोणी असतील, तर आपण टेलिपथीमधून त्यांना नक्कीच एक छान पॉझिटिव्ह मेसेज पाठवू शकतो. आणि हा. तुम्ही बिलीव्ह करणार नाही की तसे सुद्धा लोक, तो मेसेज जातो आणि लोक कनेक्ट होतात. आणि अनेक लोकांना असे अनुभव आहेत की पुन्हा ते बोलायला लागतात. अचानकपणाने अशा जुन्या मित्रमैत्रिणींचे मेसेजेस तुम्हाला येतात. हम्म. तसंच कपल्सच्या बाबतीत तुम्ही आपण ज्याच्यामध्ये टेलिपथीमध्ये एक तर 2 वे कम्युनिकेशन आपण करू शकतो. म्हणजे जसं आपल्याला मेसेज येऊ पण शकतो, तसंच आपण पाठवू पण शकतो. पाठवू पण शकतो. तर पाठवताना सुद्धा एक स्पॉन्टेनियस प्रकार असतो आणि इंटेन्शन असं असतं. ओके. म्हणजे जाणीवपूर्वक आपण काही मेसेज पाठवणं टेलिपथीमधून. तर तसं आपण जेव्हा करतो, तर आपण काही चांगलं सांगायचं असेल तर एकमेकांना तुम्ही, जर तुम्ही तुमचा इगो आड येत असेल आणि तुम्ही एकमेकांवर खूप प्रेम करताय आणि सांगत नाही आहात एकमेकांना की मला राग आलाय तुझा, पण माझं प्रेम पण आहे तुझ्यावर खूप, पण हे आपण कधीच बोलत नाही. पण मग आपल्या पार्टनरला मनातून हे व्यक्त करणं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आणि पण मी तुला, माझा इगो आड येतो, म्हणजे सॉरी नाही म्हणणार आहे मी तुला. सो हे तुम्ही टेलिपथीमधून सांगू शकता ना. पण आणि ह्या भावना पोचतात, कारण हा सगळा पुन्हा गोष्टी या भावनांशी, तुमच्या संवेदनांशीच संबंधित असतो. त्यामुळे तो ओके. मेसेज नक्की पोचतो त्याला त्यांच्यापर्यंत. काही टेक्निक असतात त्याच्या? हो, आपण हे जेव्हा शिकवतो त्यावेळेला हे 2 वे कम्युनिकेशनचं टेक्निक आपण शिकवतो की मेसेज बरं. आलेले जसे वाचायला कसे शिकले पाहिजे आपण, किंवा ते डिकोड करणं आपल्याला जमलं पाहिजे. तसंच आपण ठरवून मेसेज कसा समोरच्याला पाठवायचा आहे हे पण आपण त्या टेक्निकमध्ये शिकवतो.
पण समोरचा अवेअर असलाच पाहिजे का असं काही? नॉट नेसेसरी. आपल्या नकळत किती वेळा आपल्याला मेसेजेस येतात, अरे किती Okay. तुला असं उदाहरणं सांगू की आपण त्याला फक्त योगायोग म्हणतो. बरेचदा आपल्याला असं म्हणतो की नाही, काही नाही आहे, विशेष काही नाही, फक्त योगायोग होता, कोइन्सिडन्स होता म्हणून असं झालंय, हे काही टेलिपॅथी वगैरे नाहीये. पण तू हा शब्दही ऐकला असशील कित्येकदा. आपण फटकन कोणाचे फोन आला की म्हणतो अरे काय टेलिपॅथी आहे, हा, मी आत्ताच तुझी आठवण काढली होती, किंवा मी तुलाच फोन करायला फोन हातात घेतला. करेक्ट. 100 वर्ष आयुष्य. 100 वर्ष आयुष्य आहे तुला, मी तुझीच हा. आठवण काढली होती. हे काय असतं, तर हे टेलिपॅथीच आहे. करेक्ट. पण आपण अजूनही ते मान्य करायला तयार होत नाही. आपलं लॉजिकल माइंड हे मान्य करायला लवकर तयार होत तयार नाही, म्हणून आपण त्याला योगायोग हे नाव दिलेलं आहे. अच्छा. इतकं सिम्पल आहे ते. असे तुमचे काही एक्सपिरियन्सेस किंवा अनुभव आहेत? अनेक आहेत. घरात तर आता सध्या खूप आहेत असे अरे की म्हणजे मी गंमत घडते खूप, की मी आणि मिस्टर तर असं हल्ली खूपदा होतं. मग ते 3 जण मला चिडवतात पण की हिच्यापासून जरा सावध राहा, हिला मनातलं पण सगळं कळतं आता सगळं, अगं अगं बाई अरे अरेच्या सारखं. तर नाही, असंही नाहीये. इतकं पण सहज आपल्याला एकमेकांच्या मनातलं कळायला लागलं तर खूप मिसअंडरस्टँडिंग वाढतील, अनेक गोष्टी चुकीच्या घडतील. करेक्ट. तसं नाहीये. पण तरी सुद्धा चांगल्या गोष्टी नकळतपणाने मात्र आपल्याला एकमेकांना समजतात आणि त्या पुन्हा एकदा टॅली होतात, की अगं हो, मी तुला हेच म्हणणार होतं की आज आपण यांच्याकडे जाऊयात का, किंवा आपण आज हे करूयात का. असं अनेकदा होतं आता हल्ली तर आमच्या बाबतीत, की सगळ्यांचा एकच विचार किंवा सगळ्यांच्या एकाच वेळेला मनात सेम विचार येणं, सेम गोष्ट येणं. मग ते तुम्ही असं पर्पजफुली केलेलं असतं? नाही पर्पज नाही. चांगल्या गोष्टींसाठी करते पण मी की हा, हे आता मला असं वाटतंय की हे मुलीनी करू नये, आता इथे जाऊ नये, तिने हे करू नये, किंवा हे तिच्यासाठी नाहीये असं. तर ते आपोआपच होतं. म्हणजे ते पण मी पुन्हा ठरवून पाठवते असं पण नाहीये. हे ऑटोमॅटिकलीच होणारी ही गोष्ट आहे खरं तर. आता मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो, की समजा हा पॉडकास्ट बघून कोणीतरी तुमच्या इथे कन्सल्टेशनसाठी येते किंवा ज्याला क्लास करायचा, हो. सो दोन्हीच्या आम्हाला प्रोसेस सांगा, म्हणजे जे लोक कॉन्टॅक्ट करतील तुम्हाला त्यांना लक्षात येईल की कशा प्रोसेसमधून आपल्याला जावं लागतं. ओके. जर तुम्हाला स्वतःच्या घराचं कन्सल्टेशन किंवा कुठलीही वास्तू असेल त्याच्याशी बोलायचं, तुमच्या पेटशी बोलायचं असेल समजा, तर तुम्ही कॉल केल्यानंतर तुमच्याकडून बेसिक त्याबद्दलची माहिती घेते. मगाशी मी सांगितलं असं पेट असेल तुमचं कुठलंही, तर त्याचा फोटो लागतो आपल्याला. त्याला ज्या कुठल्या नावाने तुम्ही घरात हाक मारत असाल ते लागतं, आणि त्याच्या पालकांचं नाव फक्त आपल्याला लागतं. आणि त्याचे काही प्रश्न तुमचे असतील, जे 5-6 प्रश्न आपण त्याच्यामध्ये घेतो, की समजा हरवला असेल तर तो येईल का परत, किंवा गेलेला प्राणी असेल कोणाचा तर त्याच्याबद्दल काही खूप जाणून घ्यायचं असतं लोकांना, तर तसे प्रश्न तुमचे असू शकतात. सेम वास्तू बघताना सुद्धा आपण असंच करतो, की बेसिक जी माहिती मग अशी जसं तुझं आपण केलं तसं, की घराचा एक अगदी डिटेल असा पत्ता नाही आपल्याला, पण घर कोणाच्या नावाने आहे, साधारण कुठल्या भागात आहे, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर की रिडेव्हलपमेंट होईल का, वास्तूची एनर्जी कशी आहे, हे घर आम्हाला आर्थिकदृष्ट्या लाभेल का, किंवा अनेक तुमचे अजून काही असतील तर गोष्टी तुम्हाला ज्या विचारायच्या असतील तसे 5-6 त्याचेही प्रश्न तुम्ही विचारू शकता. आणि ज्यांना क्लास, आणि त्याचा मग नंतर तुम्हाला एक अपॉइंटमेंट दिली जाते, आणि अपॉइंटमेंटच्या दिवशी मी जे रिडिंग झालेलं असते, तुमची जी उत्तरं आलेली असतात ती सगळी तुम्हाला सांगितली जातात त्यामध्ये. आणि एक साधारणतः 4-5 दिवसांचा मध्ये वेळ असतो त्या सगळ्यामध्ये, कारण सगळ्या आधीचे पण अपॉइंटमेंट्स आणि सगळ्या ठरवून मग वेळ तुम्हाला दिली जाते. ती आधी गुगल मीटवर मी बोलते आणि सांगते त्यांना. आणि क्लाससाठी आपला मुद्दामून संध्याकाळचा टायमिंग आहे 7 ते 9चं, कारण खूप वर्किंग लोक पण आपल्याकडे इंटरेस्टनी हा कोर्स करतात, आणि महिला पण अनेक थोड्याशा त्यावेळेला थोडासा 7 वाजता स्वयंपाक वगैरे उरकून घेतला की सगळं करून मग 9 नंतर जेवलं तरी चालू शकतं. सो 7 ते टाइम आयडियल सगळ्यांना एक चालण्यासारखं आहे म्हणून ठरवलेलं आहे. ऑनलाईनच आहे. हो. ऑफलाईनला आता कोणी मला विचारतच नाही जास्ती, कारण मलाही ऑफलाईन शिकवायलाही आवडेल, पण एक साधारण 15-20 जणांची तरी बॅच असली पाहिजे. म्हणजे ऑफिसमध्ये तेवढा सगळा आपला छान सेटअप आहे, आणि तुम्हाला सगळ्या डिटेल त्याच्या मराठीतल्या नोट्स पण दिल्या जातात. म्हणजे मी आणि माझ्या कोर्समध्ये विशेष वेगळं पण असं आहे की मी कायम म्हणते की साध्या सोप्या पद्धतीने शिकवलं गेलं पाहिजे, की जे सर्वसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या सगळ्यांना समजलं पाहिजे. कारण मी माझ्यावरून तो अनुभव घेते. मी असं म्हणते, मी शिकले म्हणजे कोणी शिकू शकतं. सो एक साधारण बुद्धिमत्ता असणारा पण शिकला पाहिजे, असं माझा कायम एक हट्ट असतो. त्यामुळे साध्या सोप्या भाषेत समजेल अशी उदाहरणं देऊन मी शिकवण्याची माझी पद्धत आहे. आणि शेवटचे 2 दिवस मात्र तुम्हाला ऍक्च्युअल, म्हणजे मला हा पण प्रश्न लोक विचारतात की मग मॅडम शिकल्यावर किती दिवस, आम्हाला नंतर किती दिवसांनी आम्हाला हे येतं करता, तर नाही,
ऍक्च्युअल 5व्या दिवशी तुम्ही एका प्राण्याशी बोलायला शिकलेले असता आणि 6व्या दिवशी शेवटच्या दिवशी तुम्ही एका घराशी बोललेले असता. लाईव्ह सेशन मध्ये तुम्ही हे वा प्रॅक्टिकल मी करून घेते तुमच्याकडून. त्यामुळे मग तेव्हा तुम्ही total- शिकूनच बाहेर पडता असं म्हणायला वा. हरकत नाही. म्हणजे 6 दिवसांचा क्लास येस, सोमवार ते शनिवार असा आपला क्लास असतो. बर 7 ते 9 आणि ऑनलाईन ऑनलाईन आहे. येस. ओके. आणि म्हणजे समजा जर आता आपला पॉडकास्ट बघून हो. भरपूर जण म्हणले की आम्हाला लाईव्ह म्हणजे येऊन असा 1 to 1 क्लास करायचा आहे, 15-20 लोक झाले तर हो ते हो पण हो 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 शकतं. आपल्याकडे तसंही आहे. माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे ऑफिसमध्ये माझ्या तेवढी एक 25 जणांची कपॅसिटी आहे की आपण Okay. ऑफलाईन सुद्धा ते अरेंज करू शकतो. तसे आले तरी वेलकम आहे सगळ्यांना. हम्म. पण मी म्हटलं तसं की अगदी 1-2 जणांसाठी नाही घेत मी नाही ऑफलाईन तसं, फक्त. अर्थात. पण आणि हा हे मी सांगू इच्छिते की ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीमध्ये मलाही सुरुवातीला असं वाटायचं की अरे नाही आपल्यालाच तो फील येणार नाही का की ऑफलाईन जास्ती छान वाटेल, आपण 1 to 1 आपण बघतो, सगळ्यांशी बोलू शकतो, असं काहीही काही नाहीये. नाही. ऑनलाईन शिकलात आणि ऑफलाईन शिकलात तरी तुम्हाला तेच सगळं मिळणार आहे, तेच सगळं तशाच पद्धतीने तुम्ही शिकणार आहात. ओके. तसा दोन्हीतही फारसा फरक नाही. नाही. आणि याच्यासाठी काही पात्रता लागते? हो, बाहेर लोक म्हणतात कोणीही शिकू शकतं, काही वयाची मर्यादा नाही, पण मी 15 वर्षांची वयाची मर्यादा ठेवलेली आहे. कारण आपण घरांशी कनेक्ट होतो. काही वेळेला लहान मुलं, एंटिटीज वगैरे ह्यानी त्रास नक्कीच होत नाही, मी मगाशीच सांगितलं तसं. हो. पण तरी सुद्धा एक वयाची मर्यादा असलेली बरी आहे, म्हणून 15 वर्षाच्या पुढे कोणीही शिकू शकतं हे. फक्त तेवढंच. हो 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 हो. आणि महिला जर शिकल्या तर मी असं म्हणते की अनेक माझ्या विद्यार्थी ज्या आहेत किंवा जेंट्स पण खूप शिकतात म्हणजे त्यांना भयंकर इंटरेस्ट असतो. तर एक सेकंड तुमचं इन्कम सोर्स पण चालू राहतं, कारण आता समाजात या सगळ्याची खूप गरज पण आहे. गरज आहे. हो. खरंय. तर तुम्ही या सगळ्या गोष्टी करून तुमचं एक वेगळं हाऊसवाईफ पण source शिकल्या तर तुमचं तुम्ही करू शकता. हम्म. अनेक टॅरो रीडर्स किंवा रेकी मास्टर्स, प्राणी किलर्स, हे सगळे जे आहेत ते शिकतात. हे अच्छा. आकाशिक शिकण्याच्या आधी टेलिपॅथी शिकावं असं पण अनेक लोक, म्हणजे मला हे लोकांकडूनच समजलेलं आहे हा. की ते जर तुम्ही आधी केलं किंवा पीएला सुद्धा त्याच्या आधी जर तुम्ही टेलिपॅथी शिकला तर तुम्ही जास्तीत छान ह्या दोन्ही गोष्टी करू शकता. शकता. आकाशिक रेकॉर्ड पण आणि पीएलआर पण. PLR म्हणजे? पास्ट लाईफ रिग्रेशन, अच्छा. ज्याच्यात ओके. तुम्ही तुमचे पूर्वजन्म बघू शकता. हा हा हा. ओके ओके. Yes. सो एक ओव्हरऑल आता आपल्याला सगळ्यांना अंदाज आलेला आहे की टेलिपॅथी म्हणजे काय आणि मॅम काय काय गोष्टी शिकवतात आणि किती इंटरेस्टिंग हा टॉपिक आहे. त्याच्यामुळे जसं मॅमने सांगितलं की जर तुम्ही हाऊसवाईफ असाल आणि तुम्ही जर एवढा वेळ देऊ इच्छिता तर तुमच्यासाठी खरंच एक पर्वणीच आहे. आणि जरी तुम्हाला इन्कम सोर्स म्हणून या गोष्टीला ट्रीट नसेल करायचं तरी तुम्ही तुमच्या घरासाठी, तुमच्या पेटसाठी ही गोष्ट शिकून नक्कीच. छान एक वेगळं एक स्किल तुम्ही डेव्हलप करू शकता. तर मॅम थँक्यू सो मच, तुम्ही पॉडकास्टवर आलात, आपण एवढं सुंदर गप्पा मारल्या, एक नवीन विषय आम्हाला लक्षात आला त्याबद्दल. आणि मॅमचे जे डिटेल्स आहेत 3 तारखेला 3 ऑगस्टला नवीन बॅच चालू होते. सो त्याचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. सो तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि एनरोल करू शकता. मॅम जाता जाता तुम्हाला काय सांगा असं वाटेल? टेलिपॅथी सगळ्यांनी शिकावी असं मला वाटतं. 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. काय म्हणतात, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये पण बऱ्याच गोष्टींनी सुधारणा करता येते. असे पण माझे अनुभव आहेत की नातेसंबंध, जसं मी म्हणलं तसं की हो. आपल्याला समोरच्यावर इतकं प्रेम आहे पण आपण नाही सांगू शकत आहोत. असं का आता आपलं फक्त इगो आड येऊ शकतो. पण जर टेलिपॅथीमधून इतका छान मेसेज तुम्ही देऊ शकलात तर तुमचे नातेसंबंधही चांगले राहतात. करेक्ट. प्राण्यांवर प्रेम करत राहा, त्यांना पण गरज आहे. आणि टेलिपॅथीमधून अजून एक छान गोष्ट म्हणजे तुम्ही ओव्हरऑलच सगळे निसर्गाशी खूप छान कनेक्टेड राहतात. जे आपण मनुष्य प्राणी थोडेसे निसर्गापासून लांब गेलेलो आहोत, बाकी सगळे अजूनही एकमेकांना धरून आहेत किंवा निसर्गात एकमेकांना सपोर्टिव्ह अशा ह्याच्यामध्ये असतात. तसे आपण नाही राहिलेलो, आपण थोडे लांब झालेलो आहोत. तसं न करता आपण पुन्हा सगळ्यांनी त्या निमित्ताने टेलिपॅथीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी निसर्गाच्या जवळ येऊयात असं मी सांगेन सगळ्यांना. वा मॅम, परत एकदा तुमचे खूप खूप आभार. एवढा सुंदर तुम्ही टॉपिक आम्हाला इतक्या सहजपणे शिकवलात, सांगितलात, तुमचे अनुभव शेअर केले त्या बाबतीत. आमचं स्वीट टॉक्सचं एक रिच्युअल आहे की आम्ही पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बम्पने पॉडकास्ट एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. तर आजचा पॉडकास्ट आपण एंड करूयात. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.